दुसऱ्याकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे अक्षय पवार. अक्षय पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अक्षय आपल्याला एक मोमेंटो मॅन ऑफ द मॅचचा दिला जाईल. त्यानंतर 70-70 ची एक आकर्षक कॅप आपल्याला पारितोषिक म्हणून दिली जाईल आणि त्याबरोबर आपल्या टीम करता एक कोल्ड ड्रिंक बॉटल जी पारितोषिक म्हणून आपल्याला आयोजकांच्या वतीने दिली जाते. अक्षय पवार जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर विना विलंब लगेचच आपण नाणेफेक माफ करा इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरता आपल्याला इथे संपर्क साधायचा. अक्षय पवार धावत या. आपण निजाम 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहत आहे, ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. एक चांगली मॅच, एक तगडी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण एका बाजूनं संभाजीनगरचे स्टार खेळाडू जे इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये असतील, तर दुसऱ्या बाजूनं जर आपण पाहिलं तर निजाम 11 नाशिक जिल्ह्याचे स्टार खेळाडू आणि त्यांच्यासोबत भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधले स्टार्स जे या टीममध्ये असतील हे आहेत अक्षय पवार जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अक्षय पवार या खेळाडूबद्दल म्हणायचं झालं तर डिंगडॉंग सारख्या संघामधनं ही त्यानं गोलंदाजी केली आहे. तो हा अक्षय पवार जो मॅन ऑफ द मॅच. अक्षय ही विकेट आतापर्यंत फलंदाजांच्या प्रेमात पडलेली आम्ही पाहिली. या विकेटवर आतापर्यंत फलंदाजाने आपला बोलबाला दाखवला, मात्र या विकेटवर तुझी गोलंदाजी दमदार झाली. कसं वाटलं गोलंदाजी करताना? विकेटबद्दल काय म्हणशील? कारण आतापर्यंत प्रत्येकानं हाच उल्लेख केला की ही विकेट बॅटिंगला मदत करते. तू गोलंदाज म्हणून मॅन ऑफ द मॅच राहिलाय, कसं वाटतं? चांगली विकेट बॅटिंग करण्यासाठी आणि माती विकेट आहे, त्याच्यामुळे लेफ्टीला थोडं ॲडव्हान्टेज बॉलिंग करण्यासाठी या विकेट. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? फ्री एंट्री टुर्नामेंट आणि एवढी भव्य देवेदा त्याबद्दल काय म्हणशील? खूप छान आहे टुर्नामेंट आणि आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, एवढी चांगली टुर्नामेंट फ्री एंट्री खेळण्यासाठी भेटते. शुभेच्छा असतील. हे होते मॅन ऑफ द मॅच. इथे जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. त्यामध्ये दोन संघ खेळण्याकरता सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे अजय घरत आपल्यासोबत पहिल्या इनिंग मध्ये समालोचन कक्षामध्ये सज्ज असते. संभाजीनगरचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे, त्यामुळे समालोचन कक्षामध्ये ही आपण थोडासा बदल करू. सौरभ इथे आलेत आणि त्यांना विनंती करतो की या पहिल्या इनिंगचं समालोचन आपल्याकडनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं जावं. सौरभ, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यावं. सौरभ राजपूत जे त्याच विभागाला बिलॉंग करतात आणि त्या खेळाडूंची खूप चांगली माहितीही त्यांच्यापर्यंत आहे. त्यामुळे सौरभ आपल्यालाच विनंती करतो या समालोचन कक्षामध्ये या पहिल्या इनिंगचं जे समालोचन आहे ते आपल्या मधुर वाणीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं ही आपल्याला आम्ही विनंती करतो.
तर नक्कीच 5 धावांची पेनल्टी जी मात्र आपल्याला देण्यात येईल या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. महाराणा केकेआर कर्णधार राहुल जोनवाल सर, आपल्याला विनंती आहे आपण आपला खेळाडू मात्र इकडे समालोचन कक्षात पाठवून द्यायचा आहे. नक्कीच स्पर्धेची जशी की आपण बघतोय चर्चा सगळीकडे फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. प्री एंट्रीमध्ये 2 लाख रुपयांचा भव्य दिव्य पुरस्कार आणि एकपेक्षा एक 16 मातब्बर संघ जे मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. आणि बॅटर्स महाराणा केकेआर, आपल्याला विनंती आहे बॅटर्स लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सस्त आहे, पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बॅटर्सला विनंती आहे आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल व्हायचंय आणि वेळ मात्र वाचवायचा आहे. कारण की यानंतर देखील आपण बघतोय संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तर जेवढा वेळ आपण वाचवाल तेवढं मात्र इथे आयोजन समितीला सहकार्य राहील. तर प्लीज थोडंसं वेळेचं बंधन राखा आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र लवकरात लवकर सलामीवीर मात्र दाखल करा. थँक्यू डीजे. सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. आणि जसं की आपण बोललो असे एकीकडे निजाम 11चा संघ या स्पर्धेची डिफेंडिंग चॅम्पियन टीम जी मात्र नक्कीच मनसुख शहा यांच्या कॅप्टन्सीखाली आपल्याला खेळताना पाहायला मिळते. मनमाडचा टायगर आज मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि सोबत जर बघितलं तर नो डाऊट तुम्ही ढेकळे आपल्याला पाहायला मिळतात आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर प्रथमेश देखील आहे आणि इतर देखील तेवढेच चांगले खेळाडू या भागातील जे पाहायला मिळतात आहे. टीम महाराणा केकेआर, आपल्याला शेवटचा कॉल आहे आणि 12वा खेळाडू मात्र इकडे दाखल करून द्या आणि त्या 5 धावांची पेनल्टी मात्र आपल्याला देण्यात येईल. 12वा खेळाडू मात्र आपण इकडे दाखल करायचा आहे लवकरात लवकर. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघतोय एकीकडे नो डाऊट संपूर्ण मराठवाड्यात ज्या खेळाडूचा डंका नक्कीच अक्षरशः आपल्या पाटने पिटला जातो असे जालन्याचे षटकार किंग अमोल साळवे आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर एक बहुचर्चित नाव विश्वजित राजपूत मात्र फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. विश्वजित राजपूत, अमोल साळवे, नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे खरी, बट सध्याच्या घडीला आपण बघतोय नजरा मात्र फार मोठ्या प्रमाणावर या मॅचवरती लागलेल्या असतील मराठवाड्यातनं आणि त्याचबरोबर जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातनं. कारण की जे काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये उतरतात ना त्यांचा फॅन बेस देखील फार मोठ्या प्रमाणावर नक्कीच फॉलोअप मध्ये आहेच आणि मजेदार सामना होणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. जसं की आपण बघतोय निजाम 11चा संघ ज्यावेळी त्या मैदानाच्या आतमध्ये उतरला एक चांगली तगडी स्टारकास्ट नाशिक जिल्ह्यातील तारे सितारे आणि त्याचबरोबर भारतीय टेनिस बॉलची काही चर्चित नावं जी मात्र संगीत आहे. तर दुसरीकडे आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मराठवाडा परिसरातील अजून एक दर्जेदार खेळाडू जे मात्र दाखल होताना आपल्याला या संघात पाहायला मिळतात आहे. तर चला वेळ मात्र जास्त वाया घालू नका, आपल्याला विनंती राहील सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संकेत पाडल त्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल केलं जात आहे. विश्वजित राजपूत जे मात्र स्ट्रायकर यांचा मारा घेत असताना मजा येणार आहे, मजा येणार आहे. थरार मात्र फार मोठा आहे, मानाची स्पर्धा आहे मालेगावची. महामानव चषक दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होत असताना पहिलं षटक संकेत पाडल गोलंदाजी मार्कवर सज्जत. संकेत पाटील जे मात्र गोलंदाजी मार्क दाखल होत आहे. संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय ज्या रीत्या जेपी पॅनल कडनं कव्हर केली जाते. जय पवार सर अँड कंपनी संपूर्ण जर बघितलं तर भारतात पंचगिरीत जो मात्र डंका या संपूर्ण पॅनलचा पिटला जातो आणि त्यांचं जर बघितलं तर इथे पॅनल या स्पर्धेसाठी आपल्याला पंचगिरीसाठी देखील दाखल झालेलं पाहायला मिळते. तर चला वेळ जास्त वाया घालू नका आणि पहिलं षटक घेऊन लवकरात लवकर गोलंदाजांनाही विनंती आहे मात्र मन मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू करायचा आणि वेळ मात्र वाचवायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाजी मार्कवर संकेत देखील आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील आणि सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय सुरू. पहिला चेंडू या दुसऱ्या सामन्यातील विश्वा यांच्यासाठी पहिला रिव्हर्सचा फटका पहिल्याच बॉलवर अझर. रिव्हर्सचा फटका तिथे मात्र अटेम्प्ट केला होता. नक्कीच चेंडू ऑलमोस्ट अझर यांच्या हातात आला आणि लास्ट मोमेंट जर बघितला तर चेंडू निसरताना तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. नशिबाची पुरेपूर साथ मैदानाच्या आतमध्ये विश्वजित राजपूत यांच्यासोबत आणि म्हणावं लागेल विश्वजित राजपूत मैदानाच्या आतमध्ये आलेत बट दुपारच्या जेवणामध्ये नशीब पुरेपूर खाऊन आलेत. पहिल्या चेंडूवर जीवनदान गोल्डन डकवर शिकार झाले होते आणि तिथे मात्र जेल ड्रॉप होत असताना जो की आपल्याला पाहायला मिळालाय. 30 यार्डचा खेळ सुरू आहे. 30 यार्डच्या बाहेर ज्या रीती आपण बघतोय 2 फिल्डर एक डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑफचा खेळाडू मात्र इथे अमोल साळवे यांच्यासाठी ऑन ठेवलाय. रनसंख्या मात्र 1 रन. पुढचा चेंडू
गुलाल्यांचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इकडे डीप पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ. अझर चेंडूला चेस करतील आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जात आहे धावस्वरूपी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये जी मात्र पाहायला मिळाली. अझर सध्याच्या घडीला थोडेसे बिझी आपल्याला फील्डमध्ये दिसलेत, कारण की पहिल्याही चेंडूवर आपण बघितलं चेंडूने ऑलमोस्ट त्यांच्या हाताचा वेध घेतला होता आणि दुसऱ्या चेंडूवर देखील लांबवरची चेस मात्र होताना पाहायला मिळाली. रन संख्या मात्र 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवर वाढतीये. 3 धावा बिनगडी बाद सध्याच्या घडीचा स्कोर. पुढचा चेंडू संकेतांचा रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी जर बघितलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट राहतोय. कालचा जर दिवस बघितला तर नो डाऊट फलंदाजांनी अक्षरशः हे मैदान दणानून सोडलं होतं. षटकार चौकारांची आतिषबाजी फार मोठ्या प्रमाणावर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. पण आजच्या दिवसाची सुरुवात एका लो स्कोरिंग मॅचने मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. यावेळेस मात्र नक्कीच जय पवार सर यांना मात्र एक्सरसाइज करण्यावरती इथे भाग पाडलाय आणि पंचांचा इशारा मात्र इथे वाईटचा येत असताना आवाक्याच्या बाहेरचा बॉल होता. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत करतो तसा संकेत पाटील यांचा चेंडू. संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटपटलातील एक अग्र नामांकित स्पिन गोलंदाज म्हणून याही गोलंदाजाची मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ओळख राहिली आहे. याही वेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता, बॅट चालवली बट बॅट आणि बॉलमध्ये काही खासा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र पुरेपूर गार 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 गिरकी घेत बॉडी लाईनचा तिथे संपर्क घेतोय आणि धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. कौतुक करावं लागेल कॅप्टन मनसुख शहा यांनी टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय जो मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतलेला आहे आणि पहिल्या षटकात तरी आतापर्यंत 4 बॉलमध्ये केवळ आणि केवळ 4 धावा स्कोर काढावा लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. स्वातंत्र्य काही खास दिलेलं नाहीये तिथे. स्विंग एनएमएस मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आणि चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल इथे देखील पंचांचा इशारा वाईडचा येतोय. लेगस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल होता. जसं की आपण बोललो संदीप पाटील आणि त्यांच्या गोलंदाजीबद्दल चेंडूमध्ये जर बघितलं तर एक वेगळा टर्न आहे, मोठं रोल करतात चेंडूवर आणि तिथे मात्र आपण बघतो की दिशा थोडीशी भरकटताना आपल्याला पाहायला मिळालं. काही वेळेस मात्र आउटसाइड ऑफ कट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतील. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव मात्र इथे मिळेल आणि जोपर्यंत आपण बघतोय रोहित चेंडूला फील्ड करून थ्रो करतात आहे. 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पार होताना आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने कट करून दिला होता अमोल साळवे यांनी. बघा अमोल साळवे असो विश्वजित राजपूत असो, जेवढे टेनिस बॉलचे दमदार खेळाडू आहेत ना तेवढे पूर्ण लेदर बॉलचा देखील चांगलाच एक्सपिरियन्स आहे आणि थोडासा मात्र हलक्या हाताने फटका कट करत असताना धावा मात्र तिथे 2 धावांच्या मदतीने चोरलाय. तरी देखील गोलंदाजाचं कौतुक राहील. मैदानाचे डायमेन्शन्स बघता, मैदानाचा खेळ बघता 5 बॉलमध्ये फक्त 7 दिल्या होत्या आणि षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर देखील 7च धावा मात्र आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 1 ओव्हर 7 रन बिनगडी बाद. 1 ओव्हर 7 रन बिनगडी बाद. कम खर्चा फुल चर्चा, दॅट्स संकेत पाटील फॉर यू. काय गोलंदाजी केली, लाजवाब. ओव्हरमध्ये संकेतला ज्या करता इथपर्यंत बोलवलं गेलं, संकेतनं आपली कामगिरी अगदी योग्यतेने बजावली आहे. ज्या पद्धतीने चेंडूला त्यानं खाली ठेवलं, विशेषतः पुढच्या लेंथवर खाली ठेवणारी जी गोलंदाजी केली, खूप जास्त प्रमाणात रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला असं तुला वाटत नाही? कारण या मैदानावर मैदानाच्या चौफेर बॉल जातो. जरी हवेचा प्रभाव असला तरी इथे मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बॉल मारला तर तो ट्रॅव्हल होतो. त्याच्या विपरीत खेळ झाला असं निश्चित मला वाटलं या पहिल्या ओव्हरमध्ये. नक्कीच ज्या रीती आपण पहिल्या षटकात बघितलं गोलंदाजी झाली, पुरेपूर जर बघितलं तर थोडंसं सावधरित्या खेळण्याचा मात्र तिथे प्रयत्न राहिला अमोल साळवे यांच्याकडनं. बट नजरा जर बघितल्या तर पुढच्या षटकांवर देखील असतील, कारण की हवा जर बघितली तर मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर सुरू झाली. बट ज्या रीत्या हवेचा जोर सध्याच्या घडला सुरू आहे, लेफ्ट राईटी बॅटर्स या हवेचा जर बघितला तर कशा रीत्या इथे उपयोग करतील, कारण की ऑलमोस्ट हवा जर बघितलं तर विरुद्ध दिशेची सुरू झालेली आहे आणि याही षटकावर मात्र नजरा लागलेल्या असतील. गोलंदाजी मार्कवर अझर पुढचं षटक घेऊन दाखल. स्ट्राईक रेंजला विश्वजित राजपूत. स्विंग एनएमएसचा टप्पा पडल्यानंतर चांगलाच बाउन्स मात्र इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. स्पॉन्जी बाउन्स थोडासा मात्र तिथे विकेटमधनं मिळालाय. अझर तसं जर बघितलं तर मेनली तेलंगावरनं बिलॉंग करतात, बट पश्चिम महाराष्ट्रात देखील या खेळाडूच्या नावाचा डणका मात्र गेल्या वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राहिलाय. रबर बॉलचं क्रिकेट असो, त्याचबरोबर टेनिस बॉलचं क्रिकेट असो,
नुकतीच आपण हिंदू मुस्लिम एकता चषकाची स्पर्धा पंढरकवडा यवतमाळ इथे देखील बघितली. इथे देखील मात्र लाजवाब कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून राहिली होती. टप्प्यामध्ये मात्र काय व्हेरिएशन असते याचं मात्र इथे परिपूर्ण उदाहरण. या आधीचा चेंडू आपण बघितला, गुड लेंथ वरती टाकला आणि तदनंतरचा पुढचा बॉल सरळ मात्र पुढच्या दिशेने स्लॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ चेंडू सुमित यांच्या हातात जाऊन विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंतची सुरुवात पाहता कौतुक करावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं. रिव्हर्सचा प्रयत्न इथे देखील. इथे काय घडतंय नक्कीच ते म्हणतात ना की देव आलाय द्यायला पण पदर नाहीये घ्यायला. चेंडू मात्र सरळ मागच्या दिशेने होतोय फरार. पंचांचा इशारा. इथे मात्र 4 चौकार. निश्चित 8 ओव्हरची मॅच आहे. खेळ बदलायला वेळ लागत. इथे मात्र फटका हवेत. फिल्डर मात्र चेंडूच्या दिशेने धावतात आहे आणि धावस्वरूपी आपण बघतोय डीप पॉइंटच्या क्षेत्रात जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत आपण बघतोय 2 धावांच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट होत असताना. यस, टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे किंवा क्रिकेटचा खेळ कोणताही असो, क्रिकेटच्या मैदानात वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. आणि जसं की आपण बोललेच की सुरुवात थोडीशी नक्की शांत झालेली आहे, म्हणजे या टीम मध्ये ती क्षमता आहे बाउन्स बॅक करण्याची. पण गोलंदाजांचं इथे कौतुक राहील. टॉस जिंकून जो गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आतापर्यंत तरी योग्य ठरलाय. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे, त्यानं एक अप्रतिम झेल टिपलाय. माघारी परतावा लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन. थोडीशी हडकम मैदानामध्ये होती. स्ट्रगल सुरू होता बॅटिंग करत असताना. तो स्ट्रगल या विकेटने संपलाय असं सौरभ मला वाटतं. नक्कीच बिग हिट करण्याचा तिथे प्रयत्न होता खरा, कारण की सुरुवातीपासून आपण बघतोय ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी झाली आहे ते म्हणतात ना की संकेतने देखील तिथे ऑलमोस्ट परेशान केलंच. आणि आता जर बघितलं तर अझर देखील तिथे विकेट घेऊन गेलेत, कारण की पहिल्या षटकात आपण बघितलं की 7 धावा, तो जो थोडासा दबाव होता तो मात्र नक्कीच बॅटरवर दिसत होता. आणि मला असं वाटतं की त्या दबावाच्या कारणानेच तिथे मात्र मोठा फटका आला आणि विकेट मात्र पाहायला मिळाली. निश्चित दबाव घेतला गेला. दबाव घेण्याचं तेवढंसं कारण नव्हतं, कारण 8 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही 2-3 ओव्हर, कालची एक मॅच होती, पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन नव्हत्या, त्यानंतर 5 ओव्हर शेवटच्या 8 ओव्हरमध्ये 117 रन बनल्या होत्या. त्यामुळे इथे खेळ बदलतो आणि नेहमी म्हटलं जातं ना, खेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ बदलवता आली पाहिजे. ती धमक आणि ती कुवत तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. अमोल साळवे मैदानामध्ये आहे. अमोल साळवे म्हटलं तरी जालनाचा एक विध्वंसक फलंदाज. या खेळाडूचा खेळ दिंडोरीच्या परिसरात लखमापूरच्या स्पर्धेमध्ये पाहिला होता. लखमापूरला खेळण्याकरता आल्यानंतर अमोलनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती, सर्वांनी त्याकरता टाळ्या वाजवल्या होत्या. उडवण्याचा प्रयत्न, फटका हवेत. आकाश गोरे आले आणि आकाश गोरे मैदानाच्या बाहेर गेले. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना लागोपाठचे 2 धक्के इथे मात्र लागतात आहे. आकाश गोरे यांना देखील परतावं लागेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. निश्चित इथे क्रिकेटनं खेळता खेळाडूला खेळलं जात आहे असं चित्र आहे सौरभ सध्या मैदानामध्ये. कारण तुमच्या समोर कोण किती ताकदीचा गोलंदाज आहे त्यापेक्षा तुम्हाला किती चांगलं खेळता येईल याकडे जर लक्ष दिलं तर निश्चित धावा बनतात आणि त्या बनवावे लागतील. हे मैदान आतापर्यंत ज्याही मॅचेस झाल्यात ते फलंदाजांनी चांगल्या रन्स बनवल्यात तरच विजय मिळवता आलाय. कारण इथे षटकार मारणं खूप सोपं आहे आणि त्यामध्ये या स्पर्धेकरता जे लाईव्ह आहे किंवा जो चेंडू वापरला जातोय तो 70-70 या कंपनीचा आहे आणि 70-70ची टॅग लाईनच आहे, लगा तो 6. आणि इथे हा बॉल जर बॅटला स्पर्श केला तर त्यावर षटकार निश्चित पाहायला मिळतील. नक्कीच आकाश मैदानाच्या बाहेर गेले तर अजून एक सुपरस्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गेल्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर या खेळाडूचा देखील फार मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये बोलबाला राहिलाय. प्रीमियर लीगच्या स्पर्धांपासून जर बघितलं तर एक सुरुवात केली होती आणि तदनंतर जर बघितलं तर एक वेगळ्याच लेवलवर हे नाव मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपल्याला जाताना पाहायला मिळालंय. आणि एक सुपरस्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतात आहे. नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे खरे, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या खेळाडूला छत्रपती संभाजीनगर टायगर म्हणून देखील ओळखलं जाते असे राहुल जोनवाल मात्र आता फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न करावे लागतील, पार्टनरशिप बनवावी लागेल. कारण की सुरुवातीला आपण बघितलंय ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये 2 धक्के इथे मात्र झटपट लागलेले आहेत आणि ऑलमोस्ट इथे मात्र एक पार्टनरशिप
सध्याच्या घडीला स्कोर कार्डची आणि टीम महाराणा KKR छत्रपती संभाजीनगरची मात्र दरकार आहे आणि नक्कीच 30 यार्डचा खेळही खुललाय. तर बघूयात कशा रीत्या आता जालना आणि छत्रपती संभाजीनगरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये डाव चालवतीये. निश्चित चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगला खेळ दाखवावा लागेल, रन्स बनवावे लागतील. त्याकरता विकेटवर उभं राहून चांगला खेळ दाखवणं ते गरजेचं आहे. बॉल बॅकफुटवर कट करून दिलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरचा वेध आणि ओहो नक्कीच इथे मात्र पंचांकडे सर्वांच्या नजरा वळतील. बट ऑलमोस्ट एका हातात एक ब्लाइंडर तिथे मात्र टिपला होता आणि पंचांनी मात्र इथे नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. लाजवाब फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. विकी धोत्रे हिंडोरीचा सुपरस्टार असं म्हटलं जातं आणि विकी धोत्रे काय अप्रतिम फिल्डिंग तिथे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. जवळ त्यानं तो झेल कॅरी केला होता, मात्र बॉडी बॅलन्स बिघडला शेवटच्या क्षणी आणि त्यामुळे चेंडूला आत फेकून तो मैदानाच्या बाहेर गेला. मात्र तिसऱ्या पंचाची मदत पंचांनी घेतली आहे. शहानिशा केली जाते नेमकं काय घडलंय तिथे, कारण खूप वेळा आपल्या पाहण्यात चुका होतात ज्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतात आणि त्यानं स्पष्टता येते आणि ती स्पष्टता तिथे घेण्याचा प्रयत्न केला गेला. आमचे तिसरे पंच ते तिथे सागर मोरे आहेत. सागर मोरे ते जो काय निर्णय आहेत तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजाचा बोलबाला आहे या मॅच मध्ये सौरभ असं म्हणायला हरकत नाही. कालचा दिवस आपण बघितला की पुरेपूर फलंदाजांच्या नावावर राहिला होता खरा, पण आज मात्र गोलंदाजांनी पहिल्याही मॅच मध्ये अक्षरशः सामना गाजवला आणि याही मॅच मध्ये आपण बघतोय की गोलंदाजांचंच वर्चस्व फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळालंय. विकी यांचं कौतुक राहील. ते म्हणतात ना, काम ऐसा करो की आपका नाम हो जाए या फिर नाम ऐसा करो की आपका काम हो जाए. त्याच्या घडीला विकी यांचं काम बोलताना जे की आपल्याला पाहायला मिळालं इथे, पण अजूनही तिसऱ्या पंचांचं डिसिजन येणं बाकी आहे. सर्वांच्या नजरा मात्र त्या कॉलवरती लागलेल्या आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आणि महामानव चषकाचं हे दमदार आयोजन नियोजन. खास करून जर बघितले तर फ्री एंट्री ही स्पर्धा जी मात्र पाहायला मिळते आणि ज्यामध्ये जर बघितलं तर 2 लाख रुपयांचं भव्य दिव्य पारितोषिक आणि मानाचा करंडक जो मात्र संघांना देऊन सन्मानित केलं जाणार आहे. त्यासाठी मात्र आयोजन समितीचं कौतुक राहील. एवढं सुंदर आयोजन नियोजन, एवढी चांगली मातीची खेळपट्टी, एवढ्या सुंदर कलरफुल किट्स आणि त्याचबरोबरीने जर बघितले तर प्रत्येक गोष्ट आयोजन समितीने इथे मात्र मेकश्योर केली की बेस्टच असली पाहिजे आणि जो कोणता खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये येईल ही स्पर्धा खेळण्यासाठी तो मात्र एक चांगला एक्सपिरियन्स घेऊनच मात्र इथून गेला पाहिजे. त्यासाठी मात्र संपूर्ण आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र इथे नक्कीच कमी राहील. निश्चित त्याबरोबरच आयोजन समितीकडनं जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांकरता ही स्पेशल ऑफर आहेत. जे प्रेक्षक 5 दिवस या स्पर्धेला वॉच करतील त्या भाग्यवान प्रेक्षकांपैकी 2 प्रेक्षक असे असतील ज्यांना स्पोर्ट्स सायकल पारितोषिक म्हणून दिली जाईल. प्रेक्षकांकरता स्पोर्ट्स सायकल आहेत, आकर्षक ट्रॉफीज, आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटनं न पाहिलेल्या ट्रॉफीज इथे उभ्या केल्या गेल्या. मात्र नक्कीच बॅकफुटवरनं फटका खेळा, डीप मिड विकेट, काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतात आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. राहुल जोनवाल यांचा आहे स्वतःवरती भरवसा आणि चेंडूवरती जोडलाय 4चा पुरेपूर ठसा. रन संख्या मात्र 18 रन 2 गडी बाद. चांगला फटका होता. यावेळेस पाहिलं होतं क्षेत्ररक्षक थोडासा फाईन आहे, काऊ कॉर्नरच्या दिशेने ठेवला गेलाय, त्यामुळे समोर खेळण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं निश्चित. त्यामध्ये बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय आणि एक आशेचा किरण जसा असतो ना तसा हा चौकार आहे. आतापर्यंत शांत असलेला डाव त्याला एक वादळी स्वरूप देण्याचा प्रयत्न इथं होऊ शकतो निश्चित पद्धतीने. क्षमता आहे राहुल जोनवाल यांच्यामध्ये की इथून पुढे जर बघितलं तर एक फ्लाइंग स्टार्ट नवीन सुरुवात जी मात्र दुसऱ्या षटकानंतर पाहायला मिळू शकते. पण यावेळेस जर बघितलं तर नक्कीच वेगात हा चेंडू टाकला आणि संकेत यांची मात्र ही खास बात आहे. ज्या रीती आपण बघतो चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. ऑलमोस्ट जर बघितलं तर 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे चेंडू या खेळाडूकडे. यावेळेस जर बघितलं तर थोडासा वेगात चेंडू हाताळला, सरळ बॉलर टू कीपर मात्र चेंडू जो की आपल्याला जाताना पाहायला मिळाला आहे. यावेळेस मात्र अप्रतिम फटका तिथे पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे रोहित. मागे जोपर्यंत रोहितनं बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. प्रयत्न चांगला होतोय सौरभ, ज्या पद्धतीने फटकेबाजी होती, ऑफस्टम्पच्या बाहेर जागा मिळाली, ऑन मेरिट बॅटिंग होतीये. मात्र जे गॅप शोधणं गरजेचं आहे ते आतापर्यंत तेवढ्या योग्यतेनं शोधता आलेले नाहीयेत. नक्कीच त्यासाठी मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक राहील, कारण की गोलंदाजी जर बघितलं तर आपण ऑलमोस्ट बघतोय अकॉर्डिंग टू दी फील्ड केली जाते आणि त्याच भागात मात्र मोस्टली चेंडू जातोय जिथे मात्र आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. अन्यथा जर बघितलं तर सरळ बॉलर टू कीपर डिंगडॉंगची बल वाजवत मात्र चेंडू सुमित यांच्या दिशेने जातोय.
मोस्ट ऑफ द बघावं लागेल की आतापर्यंत ज्या रीत्या गोलंदाजी झाली आहे 17 चेंडूंचा खेळ झालाय. डॉट चेंडू मला असं वाटतंय की 17 मध्ये ऑलमोस्ट 10 तरी आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं कौतुक करावं लागणार इथे मात्र गोलंदाजांचं. याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडू मार्गस्थ आहे गरजेचा. इथे मात्र मच निडेड चौकार मात्र अमोलच्या बॅटमधनं येतोय. चौकाराच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 23 रन 2 गडी बाद. 3 ओव्हर 23 रन 2 गडी बाद. चांगला फटका होता. बॉडी लाईनवर चेंडूला पेच केलं होतं आणि बॉडी लाईनच्या बॉलवर ज्या पद्धतीने फटका खेळणं गरजेचं. अमोलच्या बॅटमधनं जो फटका आला चौकार येणं इथे खूप गरजेचं आहे कारण एक मोठी टोटल तेच तुमच्या विजयाचं कारण असू शकते. कारण या स्पर्धेत आतापर्यंत ज्यांनी मोठा टोटल उभारल्या पहिली मॅच कालच्या दिवसाची 101 धावा 7.1 बॉलमध्ये कंप्लीट झाल्या होत्या. त्यामुळे इथे मोठी टोटल उभारण्याचाच प्रयत्न इथे छत्रपती संभाजीनगर या टीमला करावा लागेल. महाराणा KKR असं नाव आहे या टीमचं. पुन्हा एकदा हजर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. संख्येची तारीफ करावी लागेल. 2 षटकांचा त्याचा कोटा होता आणि अगदी अप्रतिमतेनं अगदी योग्यतेनं त्यानं ती शतकं हाताळली. दूरचा प्रवास तय करत तोही इथपर्यंत आलाय. काल हा दूरचा प्रवास त्यानं कापला ते त्यानं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथल्या प्रेक्षकांना जरूर दाखवलंय. नक्कीच आपण जर बघितलं तर कालपासून तुम्ही या स्पर्धेत समालोचन करताय. कालच्या मॅचेस बघितला. आजची ऑलमोस्ट ही दुसरी मॅच मात्र आपण बघतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू मागच्या दिशेने मात्र फटका खेळला. फिल्डर आहेत तिकडे. नक्कीच आपण आपल्या पॉईंटकडे वळूयात की काल जर बघितलं तर धावांचा धो पाऊस. आज जर बघितलं तर तेवढ्या प्रमाणावर धावा पाहायला मिळाल्या. बट तुमच्या मध्ये या विकेटवर या मैदानाच्या डायमेन्शन्सकडे बघता व्हॉट्स द सेफेस्ट टोटल ॲट दिस ग्राउंड? 100 तिहेरी आकडा. या विकेटवर तुम्हाला विजय संपादित करायचा आहे तर तिहेरी आकडा हा तुमच्या नावासमोर असणं गरजेचं आहे. दिशेने मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एकीकडे आपण बघतोय निजाम 11 निजामभाई खान यांच्या मालकीचा संघ आहे. दुसरीकडे महाराणा KKR गोपाल भाऊ बहुरे यांच्या मालकीची ती मात्र टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. आणि दोन्ही टीम्स मध्ये मात्र चांगलीच भिडंत लागली आहे सध्याच्या घडीला. 24/2. ओहो फुल लेन्थचा बॉल होता. नक्कीच सुमित थोडेसे जर बघितलं तर तिथे नाराज पाहायला मिळाले खरे कारण की अमोल साळवे देखील निराश आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर चेंडू त्यांच्या पाल्यात होता बट तेवढा काही खासा संपर्क झाला नाही. इथे मात्र काय वाटतंय कोण थोडंसं तिथे सॅटिस्फाय असेल हा चेंडू बघितल्यानंतर? निश्चित इथे सुमितची नाराजी जायज होती कारण हा बॉल फुलटॉस होता. बॅटरने बॅटमध्ये घेतला तर षटका आला होता. अमोलमध्ये ती कुवत सुद्धा आहे. मात्र इथे मला थोडासा अंडर प्रेशर बॅटिंग करताना अमोल पाहायला मिळत. आज पहिल्यांदा एवढ्या प्रेशरमध्ये अमोलला मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. याही वेळेस जर बघितलं तर बॉलर टू कीपर मात्र चेंडू आपल्याला जातीने पाहायला मिळाला. नक्कीच अमोलच्या खेळाचा इथे उल्लेख केला. मेरिटवर खेळणं काय असतं आणि डॉमिनेटिंग क्रिकेट काय असतं हे मात्र अमोल साळवे नेहमीच आपण बघतो की मराठवाड्याचं क्रिकेट असो की प्रीमियर लीगचं क्रिकेट असो नेहमी दाखवतात. बट आज ज्या रीत्या त्यांच्या विरोधात संकेत असो की अझर असो जी गोलंदाजी केली आहे ना 10 आउट ऑफ 10 कामगिरी मात्र दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. रिवाचा फटका खेळलाय. यावेळेस मात्र इकडे विकी तैनात आहे. ही पेक्षा कव्हरच्या क्षेत्र असतात आणि धावस्वरूपी जर बघितलं तर चेंडूला अडवतील. दुसऱ्या धावेचा कॉल नकार दिला आणि धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना ऑलमोस्ट आतापर्यंत आपण बघितले 23 चेंडूचा खेळ झालेला आहे. 25 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 2 गडी बाद असताना म्हणावं लागेल की टॉस जिंकून मनसुख यांनी जो निर्णय घेतलाय आतापर्यंत तरी संकेत आणि त्याचबरोबर अझरने पुरेपूर योग्य ठरवलाय. निश्चित लाजवाब गोलंदाजी केली आहे. या बॉल नंतर ड्रिंक्स करता इंटरव्हल असेल आणि इंटरव्हल नंतर हा पिक्चर कुठल्या बाजूने वळेल तेही पाहण्याला ठरेल. आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक बट इथे मात्र जय सरांचा इशारा वाईडचा तो मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल होता. तरी देखील जर बघितलं तर बघा 5 बॉल टाकलेले आहेत त्यामध्ये 2 धावा ज्या मात्र बॅटमधनं आल्या. 1 धाव अवंतरची आली आहे आणि 3 चेंडू डॉट देखील मात्र या तेलंगणाच्या सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये हाताळलेत. गुलालाचा बॉल उडवला यावेळेस समोरच्या दिशेने छत्रपती संभाजीनगर टायगरची दहाड आणि आज मात्र मालेगावच्या या मैदानावरती फोडलाय पहाड. धावा मिळतील 6. कडक षटकार.
पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. महामानव चषक 2025 ही स्पर्धा आपण अनुभवतोय, एन्जॉय करतोय. अप्रतिम अशी स्पर्धा, नाशिक जिल्ह्याची एकमेव फ्री एंट्री टुर्नामेंट जी आपण पाहताय. महामानव चषक 2 लाख रुपये पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहे. त्याबरोबरच मॅन ऑफ द सिरीज करता एक इलेक्ट्रिक स्कूटर जी आपल्याला पाहायला मिळते, इलेक्ट्रिक बाईक इथे पारितोषिक म्हणून आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच या स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफीज त्यांची चर्चा आहे. ज्या पद्धतीने ट्रॉफीज मेड केल्या गेल्या, तर मी म्हणतो आतापर्यंत जगभराच्या टेनिस बॉल क्रिकेटनं न पाहिलेल्या ट्रॉफीज ज्या या महामानव चषकच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात, अगदी लाजवाब आणि आकर्षक ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो. आणि तदनंतर आणखी एक गोष्ट सौरभ, जे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज त्यांच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साईनच्या ज्या ट्रॉफीज बनवल्या गेल्यात त्याही अगदी लाजवाब आहेत. खेळ बदललाय, वेळ बदलली आहे. मी म्हटलं ना, ड्रिंक्स इंटरव्हल नंतर खेळ बदलू शकतो आणि तो खेळ बदललाय. बॉलला यावेळेस हवा दिली आहे, उडवलाय उंच हवेतनं, फेकून दिलं सीमारेषा पार. दमदार क्वालिटी तडाखा षटकार. षटकातील पहिलाच बॉल. अखिलेश सिंग गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय आणि त्याचं भव्य स्वागत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर हा दमदार स्ट्रोक आलाय, षटकार. अखिलेश पुण्याच्या एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. समोर अमोल साळवे. यावेळेस मात्र अमोलनं पुण्याच्या एकदा चेंडूला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे विकी, तो येण्याआधी बॉल गेला सीमारेषा पार, चौकार. सौरभ, वेळ बदलली आहे. ज्या रीती आपण बोललेच होते की ड्रिंक्स इंटरव्हेल नंतरचा खेळ कसा राहील, मला असं वाटतंय त्याची झाकी त्या शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालीच. गुजरातीमध्ये जर बघितलं तर एक फार सुंदर कहावत आहे, तोडी नाको, फोडी नाको, अख्खो भुक्को करी नाको, अशा प्रकारची बॅटिंग मात्र इथे करावी लागणार आहे. इथे आता अमोल साळवे आणि राहुल जोनवाल्यांना सुरुवातीला जर बघितलं तर थोडासा वेळ नक्कीच अमोलने घेतला खरा, पण ते म्हणतात ना की काही चेंडूंची वाट बघावी लागते आणि काही चेंडूंची वाट मैदानाच्या आतमध्ये लावावी देखील लागते. जबरदस्त बॅटिंग अमोल साळवे, जालन्याचा षटकार किंग, मात्र इथे आक्रमक झालाय. यावेळेस अमोल पुन्हा एकदा उडवतोय, हाय अँड हँडसम बॉल चालला सीमारेषा पार, षटकार. असं म्हणतात ना सौरभ, संयमानं खेळलेला खेळ त्यानंतर तुमचा टप्पा येतो आणि तुमच्या टप्प्यात आला की मग परफेक्ट कार्यक्रम करता येतो. अमोल साळवेनं स्वतःवर संयम राखला, मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि आता त्याचा टप्पा आलाय आणि गोलंदाज अखिलेश सिंगचा परफेक्ट कार्यक्रम मैदानाच्या आतमधनं सुरू झालाय. शांतता, संयम आणि कार्यक्रम अशा प्रकारची बॅटिंग सुरू आहे. नक्कीच स्वागत आहे आपलं महामानव चषकामध्ये. मात्र हे सांगत असताना एक पेक्षा एक मोठमोठे गारगुंडे मैदानाच्या मात्र अमोल साळवे यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. बघा, अमोल साळवे या खेळाडूचा जर बघितला ना, साधा सुद्धा फॅन बस नाहीये. कालचा एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. कन्नडला आपण बघतोय डे नाईटची स्पर्धा सुरू आहे. ऑलमोस्ट जर बघितलं तर रात्री 3:30 वाजता मॅच लागला होता अमोल साळवे यांच्या टीमचा, आणि तरी देखील त्यांचा जो व्हॉट्सअपवर फॅन बेसचा ग्रुप आहे ना, त्याच्यावर देखील चर्चा सुरू होतीये की भाऊचा मॅच कधी आहे, भाऊचा मॅच कधी आहे, भाऊचा मॅच कधी आहे. यावरनं करतं की या खेळाडूचा फॅन बेस किती मोठा आहे. आणि आज मात्र आपल्या बॅटिंगने नक्कीच आपल्या कोणत्याच प्रेक्षकाला निराश करत नाही अमोल. जबरदस्त बॅटिंग. अखिलेश मात्र सध्याच्या घडीला नक्कीच बॅकफुटवर पाहायला मिळतात आहे, पण कमबॅक करावं लागेल त्यांना देखील. पुढचा बॉल. यावेळेस पुण्याच्या एकदा आसमान दाखवलंय, बॉलला फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. अमोल साळवेचा जलवा तो मैदानाच्या आतमधनं सुरू झालाय. अमोल बद्दल तू म्हणत होता, अमोल हा खेळाडू अगदी शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. तो शांततेनं मैदानाच्या आतमध्ये उभा राहतो. खूप स्पर्धा किंवा तो माझाही मित्र आहे, तसं त्याच्याशी माझंही खूप चांगलं बोलणं सुरू असतं नेहमी. अमोल जेव्हाही तो शांततेनेच बोलतो, मात्र मैदानाच्या आत तो गोलंदाजांची बोलती बंद करतो. असा हा खेळाडू अमोल मैदानाच्या आतमधनं गरजतोय, बरसतोय. कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता, कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता,
अरे अमोल साल्वे तो मराठवाड़ा क्रिकेट का वो देसी घी है जो किसी बनिये की दुकान पे नहीं मिलता. काय बॅटिंग केली आहे. नक्कीच सुरुवातीला थोडासा वेळ घेतला खरा, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर अटॅक आणि खळखटॅक सरळ मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार 4 बॉल मध्ये 22 धावा. सोपं नाहीये. अखिलेश सिंग हे नाव काही छोटं मोठं नाहीये टेनिस बॉल क्रिकेटचं. सातपूर एक्सप्रेस म्हणून जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात याही खेळाडूला ओळखलं जातं. पण आज मात्र अमोल आता मात्र वेगळ्याच लईने वेगळ्याच नव्या दमाने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतात आहे आणि टीमची रन संख्या मात्र 54 रन 2 गडी बाद. लाजवाब अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स बाय अमोल साळवे. पुनश्च एकदा अखिलेश सिंग यावेळेस स्पेस जनरेट केला. वेगानं बॉल करंट व्हॉइस तो इथपर्यंत अगदी समालोचन कक्षापर्यंत आपल्याला ऐकायला आला. काय एफर्ट लावले होते, काय जोर लावला होता. हा करंट व्हॉइस तो खूप महत्वाचा असतो. कारण गोलंदाज जेव्हा एफर्ट लावतो ना तेव्हा हा करंट व्हॉइस जो आपल्याला समालोचन कक्षापर्यंत ऐकायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा त्याच वेगानं. आता तिथे जो गोलंदाज अखिलेश सिंग होता ना त्यालाही कुठेतरी डिवचलं गेलं असं आपल्याला पाहायला मिळालं. मग अखिलेश सिंग तो मागे कसा राहील. या खेळाडूनही संपूर्ण जगभराच्या टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगल्या पद्धतीने नाचवलंय. त्यामुळे तो अखिलेश सिंग आता आपल्या असली लयामध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण 5 ओव्हर 54 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. बघा ते सुरुवातीचे 4 बॉल ज्या रीत्या 3 षटकार 1 चौकार आला, पण त्याच्यानंतर बघितलं तर नक्कीच थोडंसं चर्चासत्र रंगलं. थोडासा जर बघितला तर तो म्हणता ना एक टाइम स्पॅन मात्र तिथे थोडासा व्यतीत केला. रोहित परब आणि अखिलेश सिंग मात्र नेहमीपासून जोडी राहिली आहे. थोडीशी चर्चासत्र रंगली, थोडासा वेळ मात्र तिथे व्यतीत केला आणि नो डाऊट त्याच्यानंतर जर बघितलं तर 2 चेंडूचे भन्नाट वेगात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पुरेपूर सुमितेच्या हातात जाताना पाहायला मिळाले आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलने मात्र तिथे षटक संपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल होत असताना नक्कीच वॉरेटचा सुपरस्टार आज मात्र मालेगाव नगरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश आता मात्र पुढचं षटक घेऊन तयार. कड इकडे मात्र नक्कीच थर्ड मॅचच्या क्षेत्रात इकडे मात्र क्षेत्ररक्षक ऑन आहे संकेत आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या मात्र पूर केलाय. काय कौतुक करावं असं वाटत होतं की अरबी रेस आणि डर्बी रेसच्या घोड्यांमध्ये तिथे मात्र पुरेपूर रेस लागली होती आणि धावस्वरूपी जर बघितलं तर या 2 धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र 56 वर. सुरुवातीला आपण बघितलं नक्कीच रन रेट थोडासा स्लो चालत होता. आता म्हणावं लागेल की 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने धावा मात्र येऊ लागलेल्या आहेत. निश्चित रन चांगले येत आहेत आणि प्रथमेश तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. प्रथमेश ठाकरे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचं हे गोड स्वप्न आहे. अप्रतिम खेळ. मागच्या 2-3 वर्षात प्रथमेशने ज्या पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलं, ज्या पद्धतीने तो खेळत आला, त्यानंतर ISPL असतील, अगदी छोटंसं गाव आहे. आम्ही एकाच विभागात राहतो प्रथमेश आणि मी. त्या अगदी विभागातलं एक छोटंसं गाव आहे वारेट. त्या वारेट गावातनं हा खेळाडू एक गाव एक संघ फॉर्मॅटमधनं खेळता खेळता भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला आणि तिथनं मग सुमित ढेकले या हाताला धरून सध्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला आहे. नक्कीच प्रथमेश ठाकरे हे नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं ना 10PL ची ती स्पर्धा आठवते. तिथे मात्र आपण बघितलं होता मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक वेगळाच ग्राफ मात्र वरच्या दिशेने गेला आणि ज्यामध्ये मी सुमित ढेकळे यांचं देखील कौतुक करेल. ही देखील मात्र एक जोडी आहे टेनिस बॉल क्रिकेटची जी मात्र नेहमीच सोबत असते. याही वेळेस मात्र लिव्ह करून दिला आणि इथे मात्र पंचांचा इशारा आपण बघतोय वाईडचा येत असताना. धावस्वरूपी मात्र या एका धावेच्या मदतीने रनसंख्या भारतीय 58 धावा ज्या मात्र स्कोर कार्डमध्ये लागलेल्या आहेत. ऑलमोस्ट इथून पुढे 2 षटक, या षटकातील 3 बॉल, 15 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत जाताना बघताय तुम्ही स्कोर काढला या 90 प्लस या 15 बॉल मध्ये येणं गरजेचं आहे. आणि हो त्या दिशेनं वाटचाल, बॉल चाललाय उंच हवेतनं सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती मात्र त्याच्या मागे उभ्या असलेल्या प्रेक्षकाला या झेलला हातामध्ये समाविष्ट करण्याची संधी जरूर दिली गेली होती. मात्र तो झेल त्यानं सोडलाय. मात्र इथे जर आपण पाहिलं तर हा षटकार खूप महत्वाचा आहे छत्रपती संभाजीनगरच्या या टीम करता. कारण धावसंख्या आता 60 प्लस मध्ये गेली आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 64 धावा या धावफलकावर. प्रथमेश पुनश्च एकदा चांगला बॉल, गुड कमबॅक. पुनरागमन करणं जे प्रत्येकाच्या वाट्याला आलंय आणि इथे तेच पुनरागमन आपल्याला प्रथमेशकडनं निश्चित पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. उत्तर कारण की या आधीच्या चेंडूवरती आपण बघितलं नक्की षटकाराला बटतात. नंतर जर बघितलं तर एक चांगला कुलवटप्याचा बॉल तिथे मात्र हाताळला प्रथमेश यांनी.
याही वेळेस जर बघितलं तर चांगला चेंडू आहे, कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर देखील एक लाजवाब कमबॅक मात्र पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा मात्र इथे लेग बाईटचा. धावस्वरूपी आपण बघतोय एका धावेच्या मदतीने षटक संपलंय आणि तरी देखील 11 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 ओव्हरच्या समाप्तीवर 65 2 गडी बाद असताना आणि आपण आधीच बोललो होतो जालना आणि आता छत्रपती संभाजीनगरची जोडी अर्थात अमोल साळवे आणि राहुल जोनवाल सर कशारित्या मैदानाच्या आतमध्ये डाव चालवतील तर त्यांनी मात्र पुरेपूर सिद्ध केलंय की आक्रमकरित्याच मात्र डाव चालवतील आणि हे कौतुक करावं लागेल खरंच अमोल साळवे यांचं ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा खेळ राहिलाय. अमोल साळवे जेव्हा जेव्हा या भागात नाव घेतलं जातं, नाशिक असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असो, शिर्डी प्रीमियर लीगची ती स्पर्धा देखील सर्वांना आठवते 2 वर्ष आधी ज्यारित्या या खेळाडूने बाईक केली होती त्याही स्पर्धेमध्ये आणि तिथे देखील आपण बघितलं होतं फार मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. दरवर्षी आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या मानाच्या स्पर्धेमध्ये अर्थात 30 गाव प्रीमियर लीग मध्ये देखील आयकॉन म्हणून एक जबरदस्त खेळ या खेळाडूचा नेहमी राहतो खरा. पण आज सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत महामानव चषकावर का तर जालन्याच्या षटकार किंगची बॅट मात्र याही स्पर्धेमध्ये बोलली आहे. पण आतापर्यंत जर बघितलं तर 22 बॉलमध्ये 38 धावा बनवल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही यायचा बाकी आणि गोलंदाजी मार्कवर पुढचं षटक घेऊन नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचे अजून एक सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे मनोज जायभावे नाना. आता मात्र पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मनोज नाना नाशिक जिल्ह्याचा लीग स्पेशालिस्ट असं म्हटलं जातं. नाशिक जिल्ह्याच्या ज्या लीग होतात तिथे सर्वाधिक प्रमाणे लीगचं आणि त्या लीग मधला एक दर्जेदार गोलंदाज. पहिलाच बॉल फुलर लेंथवर टाकलाय, विकी आहे मागे, तोपर्यंत विकी धोत्रेनं बॉलला उचललं, रिटर्न केलं. तिथे जर आपण पाहिलं तर एकच धाव जी धावफलकावर जोडली गेली, या एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचते 66 धावा. इथनं येणारे जे 11 बॉल आहेत त्यामध्ये किमान 4 षटकार ते जर आले तर 90+ ही धावसंख्या धावफलकावर उभी राहील. मागच्या दिशेने तिकडे चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात आकाशामध्ये जात असताना आणि राहुल जोनवाल सर इथे मात्र कोंडी फोडणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये मिळवतात आहे. रन संख्या मात्र 72 रन 72 फॉर द लॉस ऑफ 2. क्रिकेट आहे. मी आपण सुरुवातीपासून म्हणतो ना या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त ती वेळ बदलवण्याची धमक आणि कुवत तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे आणि इथे तीच धमक आणि ती आपल्यामधली कुवत राहुल जोनवाल आणि अमोल साळवे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेस मात्र नक्कीच चेंडू मात्र आपण इथे लिव्ह करून दिलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर यस एक धाव मिळते प्लस वाईटची देखील एक धाव स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड चालवलाय. सुरुवातीला जर बघितलं तर नक्कीच थोडासा स्ट्रगल केला होता, बट ते म्हणतात ना की स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर देखील येत नाही आणि आता जर बघितलं तर त्या संघर्षाचा शंखनाद मात्र राहुल जोनवाल सर आणि अमोल साळवे यांनी मात्र मोडून काढलेला आहे. इथे देखील पंचांचा इशारा मात्र वाईटच्या मदतीने येत असताना आपण प्रीमियर लीगचा उल्लेख केला. नो डाऊट पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, प्रीमियर लीगचं प्रमाण आपण बघतोय फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातमधीलच एक नाव मात्र मनोज नाना जायभावे यांचं. त्याचबरोबरीने आपण बघतोय नवनाथ हडवळे. मला सर असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या प्रीमियर लीग कोणी जेवढ्या नसेल खेळत तेवढ्या मात्र नवनाथ हडवळे खेळतात आणि तेही मात्र आज आपल्याला महामानव चषकात दाखल झालेले पाहायला मिळतात आहे. संपूर्णपणे जर बघितलं तर महाराष्ट्राच्या नजरा या स्पर्धेवरती लागलेल्या आहेत. येणारे जर बघितलं तर 4 ते 5 दिवस फार स्पेशल राहणार आहे मालेगावकरांसाठी, कारण की एकपेक्षा एक सुपरस्टार भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचे प्रूव्हन चॅम्पियन्स मात्र तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. निश्चित दर्जेदार खेळाडूंचे संच कालही होते आणि आजही आहेत. चांगला बॉल गुणवत्तापूर्ण गोलंदाजी ती आपल्याला इथे मनोज जायभावे मनोज नानाकडनं पाहायला मिळते. अगदी अप्रतिम खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे खूप चांगली बॅटिंग होती. अमोल साळवे त्याची नो डाऊट तारीफ करावी लागेल. या डावाला जर कोणी सावरलंय तर ते नाव आहे अमोल साळवे. ज्या पद्धतीनं त्यानं हा डाव सावरलाय लाजवाब. यावेळेस पुढेच एकदा उडवलंय बॉल उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि तिथे एक अप्रतिम लाजवाब सुपर झेल आपल्याला अखिलेश सिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेट आली, खेळाडू बाद.
मात्र मी म्हणेल तिथे अखिलेश सिंग यांनी नक्कीच केला, कारण की गोलंदाजीमध्ये आपण बघितलं खूपच समाचार घेतला होता अमोल यांनी, बट अंततः जर बघितलं तर तिथे अडसर दूर झालेला आहे. आणि फलंदाजीसाठी मात्र आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील अजून एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठं नाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका पैठण, गाव अडूळ. फलंदाजीसाठी दाखल होत असताना अनिल जाधव मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अनिल जाधव मात्र बॅटिंगसाठी दाखल होतात आहे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर सध्याचा स्कोर आपण बघतोय 77 धावा, 3 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील अजूनही यायचं बाकी. चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं इथे मनोज राणा यांच्या माध्यमातून. मागच्या दिशेने फटका खेळलाय, फिल्डर मात्र तिकडे नाही, चेंडू मात्र सरळ मैदानाला घासत पुसत साठत निघून गेलाय सीमारेषा पार आणि धावा देऊन गेलाय 4 चौकार. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक चांगला फटका तिथे आल्या मैदानाच्या आतमधनं अनिल जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या डावाला अगदी योग्यतेनं सावरलं असं म्हणायला हरकत नाही, कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 76 धावा या राफलकावर लागल्या गेल्या, त्यामुळे सुस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येईल आणि शेवटच्या षटकाकरता प्रथमेश ठाकरे गुड्डू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णायक षटक आहे आणि या षटकात गुड्डू किती धावा खर्च करतोय तेही पाहण्याला ठरेल. क्रिकेटमध्ये एक शब्द वापरला जातो, मॅचची ओव्हर. ही मात्र ती ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? ओहो, यावेळेस मात्र पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता, उंची जास्त आणि लांबी कमी, सरळ मात्र इथे पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. प्रथमेशांनी पहिल्या चेंडूवर मोठा मासा जाळ्यात अटकवलाय कट अँड बॉलच्या रूपात. राहुल जोनवाल सर परत आलाय तंबूच्या आसऱ्याला. बिग विकेट डाऊन, मोठा हादरा, कारण राहुल जोनवाल या शेवटच्या षटकामध्ये विकेटवर उभं राहणं हे खूप महत्वाचं होतं आणि तिथे राहुल जोनवालला पहिल्या बॉलवर बाद करणं हे कुठेतरी पथ्यावर पडणार आहे निजाम 11च्या, कारण प्रथमेश ठाकरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणार आहे, त्यामुळे धावा रोखणं थोडंसं सोपं होऊ शकतं इथे प्रथमेश ठाकरे करता. महत्वाची विकेट पहिल्या बॉलवर मिळवली आहे फलंदाज बाद. 81च्या स्कोरवर आपण बघतोय हा चौथा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. आणि नो डाऊट शेवटच्या षटकात एक सेट बॅटर बाद होणं ही काही महाराणा KKR संघासाठी चांगली गोष्ट नाहीये, बट नो वरीज. अजून एक छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पैठणचा विराट म्हणून ज्या खेळाडूची टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती एक ओळख आहे, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सूरज जाधव मात्र फलंदाजीसाठी दाखल होत असताना. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ दिवसेंदिवस जर बघितलं तर बदलत चाललाय. एकपेक्षा एक चांगले आक्रमक खेळाडू जे मात्र दर स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतील. आणि याही स्पर्धेवर जर बघितलं तर नक्कीच कोणता असा खेळाडू जो मात्र वेगळा खेळ करेल आणि आपली एक वेगळी छाप मात्र या स्पर्धेवरती पाडेल, यावर मात्र सर्वच क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. महामानव चषकाचा आजचा मात्र हा दुसरा दिवस जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. निश्चित ग्रामीणचा उल्लेख केला तो, आणि ग्रामीणचे खेळाडू ते नेहमीच काहीतरी वेगळं करून दाखवतात, म्हणून तरी या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळावर ग्रामीण खेळाडूंचा बोलबाला आहे. प्रथमेश ठाकरे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे तोही एक ग्रामीण भागातील खेळाडू आहे. तू जसं म्हटलं की पैठणचा विराट कोहली ग्रामीण मधला विराट, तसाच एक विराट नाशिक ग्रामीणचा दिंडोरीचा विराट कोहली म्हटलं जातं, विकी धोत्रे, तोही आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे ग्रामीणचे खेळाडू त्यांचा बोलबाला हा टेनिस बॉल क्रिकेटवर नेहमीच राहिला आहे. मात्र या दरम्यान अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. गुंडा कोंडी फोडणारा 6 मात्र इथे येत असताना 87च्या स्कोरवर मात्र 4 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. याही वेळेस मात्र उडवलाय ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, अरे बंद है तो बंद है, गेंद हवाई सफर के लिए रजामंद है. 1 बाउंस ओव्हर द रोप, धावा मिळतील 4, कडक चौकार. दाखवण्याची संधी ज्याला ही महामानव चषकच्या माध्यमातून मिळाली त्या संधीचं सोनं करतोय असं म्हणायला हरकत नाही हा ग्रामीणचा सुपरस्टार. पुढचा बॉल.
यावेळी चांगला चेंडू आहे. सध्याच्या पबजीच्या जमान्यामधला हेडशॉट तिथे प्रथमेश ठाकरेनं दिलाय फलंदाज सूरजला. मला असं वाटतंय ते षटकार आणि चौकाराचं एक प्रतिउत्तर होतं प्रथमेशाच्या माध्यमातून. पण तरी देखील आपण बघतोय 92 धावांपर्यंत मजल मारली आहे इथे टीम महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर संघाने. पहिल्या डावाचा शेवटचा बॉल. चला लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलमध्ये तेवढा काही खासा संपर्क होता आणि पाहायला मिळाला नाही. आणि इथे मात्र आपण बघतोय रेफरल मात्र बॅटिंग टीमच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. वाईटच्या रिगार्डमध्ये नक्कीच खासा बाउन्स पाहायला मिळाला होता. रिव्हर्स विकेट खेळण्याचा तिथे प्रयत्न होता खरा. बॅट बॉलमध्ये काही खासा संपर्क झाला नाही आणि तिसऱ्या पंचाची मात्र इथे मध्ये मागितली रिव्ह्यू मात्र बॅटिंग टीमने घेतलाय. चांगली बॅटिंग झाली. पहिल्या हाफ नंतर म्हणजे ड्रिंक्स इंटरव्हलच्या पहिला रन्स नव्हत्या, स्ट्रगलमध्ये होत्या. असं वाटत होतं पुण्याच्या एकदा एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की काय. मात्र ड्रिंक्स इंटरव्हल नंतर खेळ पूर्णपणे बदलला. पहिली 4 षटकं संकेत आणि अझरनं ज्या पद्धतीने हाताळली त्यांनी रोखून धरलं. मात्र त्यानंतर रोखता आलं नाही. त्यानंतर 4 षटकानंतर अखिलेश गोलंदाजी करता आला आणि अखिलेशच्या विरोधामध्ये जे आक्रमण केलं ते पथ्यावर पडलंय कुठेतरी. इथे KKRच्या अप्रतिम खेळ, अप्रतिम बॅटिंग अमोल साळवीनं दाखवली. अमोल साळवीची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडी आहे. आपण म्हणतो ना की मोमेंटम शिफ्ट होणं, मला असं वाटतं त्या 4 बॉलमध्ये कुठे ना कुठे ते मोमेंटम शिफ्ट झालं. आणि पंचांचा इशारा मात्र इथे नक्कीच जय सर फेअर डिलिव्हरी जो मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये डाव मात्र इथे पूर्ण होतोय. नक्कीच डॉट बॉल मात्र आलाय आणि 8 ओव्हरच्या समाप्तीवर डाव जो मात्र आपल्याला जाताना पाहायला मिळालाय 92च्या दिशेने. आणि टार्गेट मात्र इथे आपण बघतोय 93 धावांचं ठेवलं गेलेलं आहे. टॉस जिंकून जर बघितलं तर क्षेत्ररक्षण करायचा निर्णय मात्र घेतला होता. सुरुवात जर बघितली तर नक्कीच थोडीशी खडतर झाली. ज्या रीती आपण बघितलं विश्वजित राजपूत 3 बॉलमध्ये 6 बनवले, 6 बॉलमध्ये 3 बनवले. दुसरीकडे अमोल साळवे द शो स्टॉपर 25 बॉलमध्ये 40 धावांची केली, 2 चौकार 4 षटकार. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आकाश आपला खाताही त्याला उघडता आलं नाही. मात्र राहुल जोनवाल जे नाव भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आदराने घेतलं जातं त्या राहुल जोनवालनं आपली चमक आणि आपली धमक मैदानाच्या आतमध्ये दाखवली. 10 बॉल फेस करताना 22 त्यानं बनवल्या, 2 बॉल वाटायला आले अनिल जाधवच्या, त्यानं बनवल्या 4. आणि अप्रतिम शेवट या डावाचा ज्याने केला ते नाव होतं सूरज जाधव, ज्यानं 4 बॉलमध्ये 10 डावा बनवताना हा डाव इथे संपलाय. गोलंदाजी जर आपण पाहिली 2 षटकं संकेतनं टाकली, त्या 2 षटकांमध्ये त्यानं धावा खर्च केल्या फक्त 17. त्यानंतर अझर लाजवाब कामगिरी, 2 षटकं 11 धावा आणि 2 विकेट्स त्यानं तिथे खर्च केल्या. नक्कीच अखिलेश सिंग 1 ओव्हर 22 रन. सुरुवातीला धावा आल्या बट शेवटचे 2 चेंडू डॉट टाकण्यात यश मिळालं. रमेश ठाकरे ऑलमोस्ट जर बघितलं तर 2 ओव्हर 20 रन, 1 गडी मात्र मिळवला. आणि मनोज नाना 1 ओव्हर टाकली, 16 धावा खर्च करत असताना 1 गडी मात्र बाद केलाय. तर अशा रीत्या आपण बघतोय की 92 धावा बनवलाय, 93चं मात्र टार्गेट ठेवलंय. आणि नक्कीच दॅट्स इट फॉर नाऊ. महामानव चषक यांचं देखील मी धन्यवाद मानतो. नक्कीच जो मान दिला, सन्मान दिला आणि अपॉर्च्युनिटी दिली मात्र सर्व समालोचनाची योगायोगच आहे. कारण की ऑलमोस्ट जर बघितलं तर आमची महाराणा KKRची टीम सकाळी 6:30 पर्यंत कन्नडला मॅच खेळत होती आणि तिथून मात्र योगायोग बनला मालेगावला येण्याचा. आणि नक्कीच मनसुख भाई यांचं देखील मी धन्यवाद देतो आणि आयोजन समितीचाही धन्यवाद देतो. आमचे मित्र शुभम यांची देखील इथे मात्र आमची भेट झालीच ऑलमोस्ट. आणि संधी दिल्याबद्दल आपलं धन्यवाद असेल. नक्कीच थँक्यू. धन्यवाद. आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावामध्ये धावतं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. एका बाजूने भिवंडीचा गोड आवाज अजय घरत सर आणि त्यांच्या साथीनं व्हॉइस ऑफ मालेगाव शुभम जे आपल्यासोबत तिथे जॉईंट होतील. आपण इथे आपल्यासोबत आज राहुल समालोचन करण्याकरता दाखल झाले. सौरभ जे आपल्यासोबत समालोचन करण्याकरता दाखल झाले आणि सौरभ यांचा शाही सन्मान आणि शाही सत्कार आपण या मुख्य मंचावर करतोय. चितच सौरभ राजपूत हे नाव खऱ्या अर्थानं जर का मित्रांनो मी तुम्हाला चितच ओळख करून देईल. मराठवाडा असो, मराठवाड्यातला प्रत्येक गाव असो, खानदेशातलं प्रत्येक गाव असो, विदर्भातलं प्रत्येक गाव असं एक मैदान नाही की ज्या मैदानाच्या मातीला सौरभ राजपूत हे ओळखत नाही. चितच सौरभ राजपूत यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती होतोय. चितच सौरभ दादा गेल्या 6 महिन्यापासून मी आतुरतेने वाट पाहत होतो की केव्हा सौरभ येतील मालेगावात आणि केव्हा मला साथ देतील. चितच खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच शुभम भाऊ यांना छत्रपती चषकासाठी मी देखील दिलगिरी व्यक्त करतो की लास्ट मोमेंट काही गोष्टी अशा घडल्या की येऊ शकलो नाही. पण त्यासाठी देखील भाऊ आय एम रिअली सॉरी.
काही हरकत नाही सौरभ दादा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय असंच काम तुमच्या माध्यमातून होत राहो, याच आमच्या मालेगाव टेनिस क्रिकेटच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील सौरभ दादा. चला निश्चितच अजून एक महत्वाची सूचना आहे, अनाउन्समेंट आहे. निश्चितच नाशिकच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला माहीत आहे ते नाव. त्यातच समाजरक्षक, भीमरक्षक, भीमयोद्धा, समाजासाठी तत्पर राहणं, समाजासाठी प्रामाणिक राहणं, समाजासाठी प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणासाठी उभं राहणं, या नावानं गेले कित्येक वर्ष आपल्या अहोरात्र गाजवले, आपल्या बेंबीच्या देठापासून समाजासाठी काम केलंय. अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके अर्जुन नाना पगारे यांचं इथे शुभ आगमन काही क्षणात होणार आहे. महामानव चषक 2025 या व्यासपीठावर होणार आहे, त्यामुळे चितच आपण त्यांची आतुरतेने वाट पाहिजे. आपण सामन्याकडे वळत आहोत. याच्या आधीच आपण समालोचन ऐकलं अक्षय पांडव सर आणि सौरभ राजपूत यांच्या आवाजात. खूप छान आणि धावतं समालोचन त्यांनी केलेलं आहे. मॅचला खूप छान कव्हरअप केलेलं आहे. परंतु अजय सर, मैदानाच्या आज जर का आपण पाहिलं तर मिस्टर सुप्रीमो या नावाने ओळखलं जाणार आहे. संबंध देशभर आपल्या डावखोऱ्या हाताच्या फलंदाजीनच नव्हे तर आपल्या मास्टर माइंडने विकेटच्या मागे उभं राहून कॅप्टनशिप करून संघनायकाची भूमिका बजावून सुमित ढेकले या नावानं कित्येक मैदानं गाजवली आहेत, कित्येक स्पर्धा गाजवल्या आहेत. जिथंच ते सुमित ढेकले आज मालेगाव नगरीत दाखल झालेत. सुमित दादा, तुमचं ऍज अ समालोचक शुभम आहिरे मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर नावसाईक एंडला जर का आपण पाहिलं तर मनसुफ शहा हे नाव, या नावाची एक वेगळी कहाणी राहिली आहे. मनसुफ शहा या नावाचा एक वेगळा संघर्ष राहिलाय. मग 12th मॅन पासून, वॉटर बॉय पासून, बॅटा सांभाळण्यापासून, तर फक्त आवाज चांगला आहे त्यामुळे चेअरअप करण्यापासून, तर गोलंदाजीवर होणाऱ्या आक्षेपांपासून मनसुफ शहा या नावाने खूप संघर्ष झेललाय, खूप टीका सहन केलेल्या आहेत. परंतु त्या टीकांपासून, त्या संघर्षाच्या कहाणीपासून मनसुफ शहा आज उभा राहतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मैदानात मनसुफ शहा आज उभा राहतोय. असंख्य मैदानं गाजवत ऍज अ मनमाडचा टायगर म्हणून मनसुफ शहा आपल्याला पाहायला मिळतोय. हो, टीपीसी मोड मध्ये विकास पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास पवार एक दर्जेदार गोलंदाज. गेल्या 6 महिन्यापासून विकास पवार या नावाच्या चर्चा राहिल्या आहेत. मग ती रतन बोवाची स्पर्धा असो किंवा मग मोठमोठ्या भल्या मोठ्या स्पर्धांमध्ये विकास पवार या नावानं अगदी मोठमोठे फलंदाज गारद केलेत. विकेटचं बंधन मी याच्या आधी चर्चा करत होतो. विकास पवार छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा विकास पवार अगदी मोठ्या आणि दर्जेदार फलंदाजाला, अर्थातच इथे युद्ध चालू होतं डाव्या वर्सेस डाव्याचं, परंतु त्यात उजवा ठरलाय विकास आणि पाठवलाय सुमित ढेकले यांना माघारी. पहिला हादरा, पहिला धक्का, सुमित बॅक टू द टेकआउट. बिग ब्लो, बहुत ही बड़ा झटका लगा है. और सौरभ, काफी चर्चा चल रही थी तीनों भी खिलाड़ियों की, दोनों बल्लेबाजों की भी और गेंदबाज की भी, लेकिन यहाँ पर गेंदबाज प्रभावित करते हुए, पहली गेंद बिल्कुल लेन डिलीवरी थी, थोड़ी स्लोअर डिलीवरी थी, और आपने देखा कि वहां पर सुमित ने भी उसको सम्मान दिया था. और दूसरी गेंद शायद उनको अपेक्षा नहीं थी कि इस तरह से बाउंस होकर आए, कि थोड़ा सा पीछे रखा था शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, लेकिन राइजिंग और सरप्राइजिंग डिलीवरी रही. पूरी तरह से बैकफुट पर जा नहीं पाए बल्लेबाज सुमित ढेकले और शॉट पर कंट्रोल प्राप्त नहीं कर पाए. एक आसान सा कैच, वहां पर 0 का चश्मा पहनकर सुमित ढेकले आउट हुए हैं. टेनिस क्रिकेट के बाहुबली, आज उनसे काफी उम्मीदें थी इस मैच में, क्योंकि टारगेट भी अच्छा खासा सेट किया गया है. 93 का टारगेट है 8 ओवर्स में, ऑलमोस्ट 12 के करीब का रिक्वायर्ड रन रेट. और पहली गेंद को जिस तरह से खेला था, ऐसे लगा कि थोड़ा सा वक्त अपने आप को देना चाहते हैं, लेकिन ज्यादा देर क्रीज पर टिक नहीं पाए और खाता भी नहीं खोल पाए सुमित ढेकले. ओहो, डिफेन्सिव्ह मोड मध्ये कव्हरच्या क्षेत्रात चेंडूला फक्त टॅप केलाय, ढकलून दिलाय. तिथे मात्र डेपेक्षा कव्हरच्या खेळाडूकडून झाली आहे चूक, एक छोटी चूक, आणि त्या छोटी चुकीमुळे खेळपट्टीवर मिटवली जाते 2 धाब्यांची भूक. 2 धाबा इथे गॅदर केल्या जात आहेत. या 2 धाब्याने धावफलकाचं खातं उघडत आहे मनोज नाना जाय भावे यांच्याबद्दल. याच्या आधी अक्षय पांडव आणि सौरभ दादा जिथं चर्चा करत होते की लीग फॉर्मॅट मध्ये ओळखला जाणारा खरं नाव मिस्टर लीग, मॅन फ्रॉम नाशिक. हो, खोलवर टाकलेला बॉल, हो वॉच पिक्चर, काय चित्र आपल्याला कॅप्चर करायला पाहायला मिळतं. निश्चितच 7 महिने येथे झालेल्या जगदंब चषक मध्ये या दोघांचीच रील फार मोठी व्हायरल झाली होती आणि ती रील आपण पाहू शकतो. टेनिस क्रिकेट LUV त्याचे की ऍडमिन आहेत सौरभ राजपूत.
तिथेही ती रील फार व्हायरल झाली होती. ओहो वॉट शॉट, आलटी पलटी चेंडूला कलटी, पाठवलंय सीमेच्या बेटीला, धावा दिली ते 6-6-6 डीजे. बहुत अच्छी पोजीशन. नाना को ना सुनने की आदत नहीं है, यही दिखाते हुए पहला सिक्सर इस पारी का. एक और लंबा है, इस बार ऑन साइड में उड़ाया है. कोई खिलाड़ी पीछे नहीं होता तो भी कुछ नहीं कर पाता. गेंद मैदान के बाहर. एक और छक्का. डीजे. अजय सर, निश्चितच मी तुम्हाला सांगेल, मनोज राणा त्यांनी ज्यावेळी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात लॉफ्टेड स्ट्रोक खेळला, षटकाराची हुंकार तिथं त्यांना प्राप्त केले. ज्यावेळी षटकार मारला त्यावेळेस मनसुख शाह यांनी त्यांना फ्लाइंग किस दिला आणि आय लव्ह यू बोलले. परंतु आय लव्ह यू बोलण्यामागची ही कहाणी वेगळी आहे. मी तुम्हाला सांगतो, मनोज जायभावे असेल, त्यानंतर रोहित परब असतील, त्यानंतर मनसुख शाह असतील, हे तिघं एकमेकांचे फार जवळचे मित्र आहेत. परंतु एकमेकांमधला फार मोठा संघर्ष ज्यावेळेस लीग फॉर्मॅटच्या मॅचेस असतात त्यावेळेस या तिघांमध्ये नेहमी सातत्याने असतो. यांचं कसं आहे ना की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. क्या बात है. देखिए कई ऐसे खिलाड़ी हैं मैदान में जो एक दूसरे के काफी अच्छे मित्र हैं, लेकिन एक दूसरे के विरुद्ध खेल रहे हैं. और जब आप मैदान में होते हो तो निश्चित रूप से वो संघर्ष जो होता है वो गेंद और बल्ले के बीच का होता है. वो आपके बीच का संघर्ष नहीं होता है, वो गेंद और बल्ले के बीच की लड़ाई होती है जो दर्शक देखना पसंद करते हैं. पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ रन संख्या 14, 1 विकेट के नुकसान पर. शुरुआत काफी अच्छी रही विकास पवार की, लेकिन ओवर का खात्मा एक तरह से नहीं कर पाए. ओवर का खात्मा बेहतरीन ढंग से किया बल्लेबाजी में मनोज नाना ने. स्ट्राइक इस समय मनसूफ के पास और गेंदबाजी के लिए करण आए हैं. बहुत ही सुंदर ड्राइव, दिल का स्ट्रोक. गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 4 रन. ओटीयू डीजे. अच्छी वापसी. पहली गेंद पर चौका लगा था, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट डिलीवरीज, और डॉट डिलीवरीज से जरूर दबाव बनाया जा सकता है बल्लेबाजों पर. 8 ओवर का मैच है. 93 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए महाराणा केकेआर छत्रपति संभाजीनगर के सामने. ये शॉट बहुत अच्छा खेलते हैं कवर ड्राइव, लेकिन इस बार पीछे फील्डर तैनात किया गया है डीप एक्स्ट्रा कवर पर. अब की बार एक ही रन लेने का अवसर. तो अभी तक 5 रन इस ओवर से आ चुके हैं. ओवर का किस तरह से समापन करेंगे गेंदबाज, ये देखने वाली बात है. निश्चितच तुम्ही बोललात की हा शॉट खूप चांगला खेळतात मनसुख, परंतु हा शॉट त्यांना खेळता येत नव्हता. स्वतःला डेव्हलप केलं, स्वतःच्या खेळाला बदल केला. सातत्याने आडव्या बॅटने खेळण्यासाठी मनसुख शाह ओळखले जात होते, परंतु जसा त्यांनी स्वतःच्या खेळामध्ये बदल केला तसं मग निश्चितच मनसुख शाह या नावानं अनेक मैदाने गाजवलेत. आता मनोज राणा याची वेळ. हो, खोलवर टाकलेला बॉल, करण डुकरे, वॉच अ बॉल. अगदी फलंदाजाच्या हातात असलेल्या फळीला शरणागती पत्करावा लागते, धारातीर्थ व्हावं लागतंय. अगदी सुरेख चेंडू, अगदी खोलवर टाकलेला, पुढ्यात टाकलेला, ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो.
जितनी अच्छी गेंद थी उतना अच्छा स्ट्रोक भी देखने को मिला। बढ़िया क्रिकेट, अच्छी गेंद को सम्मान देते हुए, स्ट्राइक को रोटेट करते हुए बल्लेबाज मनोज 6 रन ओवर से आ चुके हैं, स्कोर 20 रन। एक खिलाड़ी आउट, इस बार सीधे बल्ले से सीधे फील्डर के पास। टाइमिंग अच्छी थी लेकिन गैप में खेल नहीं पाए और इसके साथ ही पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। निश्चितच 2 षटकांचा खेळ इथे संपतोय। 2 षटकाच्या खेळांती धावपलकावर धावा लागताय। 20 धावा आहेत धावपलकावर। मात्र इथून जर का आपण सामन्याकडे वळून पाहिलं तर इथून 6 षटकांचा खेळ शिल्लक राहतोय, 36 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 73 ची आवश्यकता आहे। प्रतिषटक 12.17 असा आस्किंग रन रेट आहे। खऱ्या अर्थानं क्रिकेट हा खेळ, मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेट हा खेळ खेळणारे खेळाडू हे क्रिकेटर या नावाने ओळखले जातात, परंतु क्रिकेट या खेळाला मैदानाच्या आत ज्यावेळी तुम्ही खेळत असता त्यावेळी क्रिकेट या खेळाला तुम्हाला हाताळावा लागतो, ऑपरेट करावं लागतं आणि ज्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाला ऑपरेट करायला शिकलात तर मग तुम्ही ऑपरेटर ठरतात। म्हणून मी नेहमी म्हणतो क्रिकेट हा खेळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऑपरेट करता आला तरच तुम्ही मैदान जिंकवू शकतात किंवा त्या सामन्याला जिंकवू शकतात। कारण आता इथे ऑपरेट करायचंय समीकरणाला आणि ते समीकरण आहे प्रतिषटक 12.17। प्रतिषटक तुम्हाला 12 धावा मिळवणं हे गरजेचं आहे किंवा प्रतिषटक तुम्हाला 12 धावा वाचवणं हे देखील गरजेचं आहे। नेहमी क्रिकेटर इज इक्वल टू ऑपरेटर। यस, बहुत खूब कहा है आपने। लेकिन अभी तक जो खेल आपने देखा है, पावर प्ले का खेल, मुझे लगता है कि दोनों टीमों के लिए ठीक ठाक खेल चला है। गेंदबाजों ने बहुत अधिक रन्स भी नहीं खर्च किए, भले ही पहले ओवर में 2 छक्के लगे थे लेकिन एक सफलता भी प्राप्त कर चुके थे विकास पवार। दूसरे ओवर में काफी किफायती गेंदबाजी देखने को मिली, जबकि पहली गेंद पर चौका लगा था उस ओवर में, लेकिन करण डुकरे ने वापसी करके दिखाई और सिर्फ 6 रन अपने ओवर में खर्च किए। तो पावर प्ले पूरी तरह से बल्लेबाज खोल नहीं पाए हैं, यानी कि मैक्सिमाइज नहीं कर पाए, लेकिन मैच बैलेंस है। शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है इन फ्रंट ऑफ स्क्वायर, बिल्कुल गैप में, पहले बाउंस पर 4 रन। हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकानं अगदी चांगल्या पद्धतीने बेसलाय बॉलला, फेकलाय बॉलला, एक सिंगल आणि सिंगल स्ट्राइक रोटेट होईल। आता मात्र मनसुफ शाह आपल्याला बॅटिंग स्ट्राइकवर पाहायला मिळतील। विकास पवार की गेंदबाजी में हमने पहले ओवर में भी देखा, उन्होंने शॉर्ट पिच गेंदबाजी भी की थी, कुछ पुलर लेन की गेंदें डाली थी, लेकिन इस बार स्लॉट में अब की बार हवाई फायर डीप मिड विकेट के ऊपर से मनसूफ के बल्ले से शानदार छक्का। दोघंही संघ तुल्यबळ आहे। दोघंही संघांमध्ये अगदी बलाढ्य खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनुभवाच्या घाटातलं पाणी पिलेले हे खेळाडू आहेत। त्यामुळे ही मॅच तितकी सोपी आपल्याला पाहायला मिळणार नाहीये मित्रांनो। प्रत्येक बॉलवर मेहनत घेतली जाईल, प्रत्येक बॉलवर वेगळं प्लॅनिंग केले जाईल आणि त्या प्रत्येक बॉलवर वेगळं एक्झिक्युशन पाहायला मिळेल। अजून एक वन शॉट, खेळाडूंना फक्त बघत उभं ठेवलंय, एक टप्पा घेतलाय आणि एक टप्पा घेत चेंडू गेलाय सीमेच्या भेटीला। येता इथे धावा 4 चौकार। ओडीयू जय। में मनसूफ का पहले ऑन साइड में उड़ाया था, स्लॉट में मिली थी गेंद, इस बार शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंप के बाहर थी और पंजों के बल उछलते हुए जोरदार पंच किया। स्वीपर कवर की दिशा में कोई खिलाड़ी नहीं था, बाउंड्री पर वेकेंट एरिया में खेला और 4 रन, यानी कि गेंद के मेरिट पर बल्लेबाजी करना जानते हैं मनसूफ। निश्चितच अजय सर, मी तुम्हाला सांगेल की दोघंही एकमेकांच्या विरोधात खेळत आहे, मनसुफ शाह आणि विकास पवार, परंतु गेल्या 6 महिन्यापासून भल्या मोठ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या असंख्य स्पर्धा साथीने खेळतायत, एका सोबत राहून खेळतायत। त्यामुळे एकमेकांचा खेळ चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि ओळखलेला खेळ चांगल्या पद्धतीने ते एकमेकांच्या विरोधात सादर करतायत।
ओहो, इथे मात्र फटका फसलाय का पाहावा लागेल. वेळ आहे मात्र त्या वेळेचा सदुपयोग केला जाईल. विकेटचा पतन. इथे मनसुख शहा यांना माघारी परतावं लागेल. दुसरा हादरा लागतोय. दुसरा धक्का. मनसुख बॅक टू द डेक. आउट. ओव्हर यू DJ. परतलेत परंतु अजून एक वादळ मैदानाच्या आत घोंगायला तयार होत आहे. अर्थातच नांदगाव तालुक्याचा बाहुबली फलंदाज ज्यानं निश्चितच एक वेगळी ख्याती एक वेगळी लोकप्रियता कमावली आहे. अर्थातच वैभव जाधव मैदानाच्या आत दाखल होतोय या रणचेचा भागीदार होण्यासाठी, या रणचेचा साक्षीदार होण्यासाठी. वैभव मुख्य खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. समीकरण 31 गेंदों में 58 रनों की आवश्यकता है. स्कोर इस समय 35 रन 2 विकेटों के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. विकास पवार 2 खिलाड़ियों को आउट कर चुके हैं. राउंड द विकेट से अच्छी गेंद थी, थोड़ी स्लोअर डिलीवरी, फ्रंट फुट पर खींचा बैट्समैन को और अच्छी तरह से उसको खेला. बिल्कुल आंखों के नीचे पुश करते हुए कवर्स में सिंगल मिलेगा और इसके साथ ही अपना खाता खोला है नए बैट्समैन वैभव ने. और 3 ओवर की समाप्ति पर अब रन संख्या 36 2 विकेटों के नुकसान पर. 3 षटकाचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावर आहेत. प्रतिषटक 12.17 ची आवश्यकता असताना विकास पवार यांच्या षटकात 16 धावा आल्यात आणि निश्चितच आता मात्र प्रतिषटक आवश्यकता आहे 11.4. प्रतिषटक 11 धावा मिळवणं गरजेचं आहे. नुसत्या 11 धावा मिळवणंच गरजेचं नाहीये तर गोलंदाजांजवळ सुद्धा ते समीकरण ते गणित उभं ठाकताय. मग गोलंदाज आणि फलंदाज दोघांजवळ 11 धावा 11 या अंकाची लढाई प्रत्येक षटकात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक षटकात 11 या अंकाची लढाई कशी लढली जाईल ना ते पाहण्यासारखं राहील अजय सर. जी हाँ, 11-11 खिलाड़ियों के बीच का ये संघर्ष भी होता है क्रिकेट का खेल. हालांकि आजकल नियमों में काफी बदलाव हुए हैं. इम्पैक्ट प्लेयर का रूल भी हम देखते हैं तो उस वजह से थोड़ी खिलाड़ियों की संख्या भी बढ़ जाती है. लेकिन यहाँ पर मुझे लगता है कि मैच अभी भी काफी संतुलित है, बना हुआ है, दोनों तरफ है, कहीं भी जा सकता है. यहाँ से जो टीम बेहतर क्रिकेट पेश करेगी उस टीम की जीत होगी. 3 ओवर में 36 बने हैं. 57 रनों की अभी भी आवश्यकता. 5 ओवर का खेल बाकी है. विश्वजीत राजपूत आक्रमण पर आते हुए गेंदबाजी में बदलाव किया गया है. विकास का कोटा समाप्त हो चुका है. विश्वजीत अपनी पहली गेंद लेकर और बाहर निकलती हुई गेंद, पीछा किया था, बीट हुए लेकिन वाइड. अतिरिक्त रन खर्च करते हुए गेंदबाज. अनुशासन दिखाना होगा गेंदबाजी में. वैसे ये विकेट बल्लेबाजी के लिए काफी अच्छा रहा है. हालांकि आज हमने थोड़ी अलग प्रकार की क्रिकेट देखी है. पहला मैच काफी लो स्कोरिंग रहा था, पूरी तरह से गेंदबाजों का बोलबाला. इस मैच में शुरुआत में गेंदबाज हावी थे लेकिन उसके बाद अमोल ने जिस तरह से पलटवार किया था वो काबिल तारीफ रहा. ओहो, व्हाट अ शॉट, वॉच अ शॉट. बॅक केलं स्वतःला, फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. धावा दिली ते 6. बिग हिट DJ. वैभव जाधव. हो, पुन्हा एकदा वॉट अ शॉट. हॅमर चढवलाय, कानफटात मारलाय चेंडूचा, फेकून दिलाय आउट ऑफ द बाउंड्री. धावा दिली तेही 6. उसके बाद फिर से उसी तरह का शॉट खेला लेकिन थोड़ा सामने की दिशा में, वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से. अनुशासन की मैं बात कर रहा था. गेंदबाजी में वो डिसिप्लिन नजर नहीं आ रहा है. या तो शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है और दूसरी बात यह है कि जगह दे रहे हैं, हाथ खोलने के लिए पर्याप्त मौका मिल रहा है. वैभव जाधव जैसे बल्लेबाज के विरुद्ध इस तरह की गेंदबाजी नहीं की जा सकती है. वापसी करनी होगी विश्वजीत को.
ओहो, तगड़ा प्रहार, काउ कॉर्नर के ऊपर से एक और झन्नाटेदार सिक्सर, लगातार तीसरा छक्का। इस डीजे नावाचं आव्हान आहे वैभवच्या बॅटचं आणि ते आव्हान इथे मात्र पेलण्यासाठी सक्षम आहे गोलंदाज विश्वजित. वॉच अ बॉल, कमबॅक केलंय. कमबॅक प्रत्येकाला करावं लागतं, मग ते वैयक्तिक आयुष्याचं रणांगण असो किंवा मग क्रिकेटचं रणांगण असो. पहले तीखे सवाल पूछे गए थे बल्लेबाज द्वारा, लेकिन उन तीखे सवालों का आप मीठा जवाब जरूर देते हुए नजर आ रहे विश्वजीत राजपूत. इसी तरह की बॉलिंग की जरूरत है. इस बार उल्टा शॉट, सामने जा रही है गेंद, डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर दूर, पहले बाउंस पर गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. ओवर का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या निजाम 11 की अब 59 पर पहुंच चुकी है, 2 विकेटों के नुकसान पर. वैभव काफी जबरदस्त बैटिंग कर रहे हैं, धुआंधार विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं और बचे हुए 4 ओवर्स में केवल 34 रनों की आवश्यकता है निजाम 11 को यह मैच जीतने के लिए. ड्रिंक्स ब्रेक मैदान में, और जब तक ड्रिंक्स ब्रेक चल रहा है, आइए एक बार फिर से डीजे की तरफ चलते हैं और सुनते हैं मधुर संगीत. नावाची सुरुवात झाली आहे. तुम्ही नाव घेतलंय म्हणून मी सांगेल की निजाम 11 मालेगाव तालुक्यातला एक सर्वोत्कृष्ट संघमालक या नावानं निजाम खान यांना ओळखलं जातं. मग नाशिक जिल्हा असो, महाराष्ट्रातल्या कित्येक स्पर्धा असो, निजाम खान हे कधी थांबलेले नाही आहेत. निजाम खान आणि त्यांची टीम, निजाम खान आणि त्यांचे सर्व मित्र हे नेहमी जिथे जिथे मोठी स्पर्धा असेल तिथे तिथे मालेगाव तालुक्याचं नाव हे मोठं व्हावं, मालेगाव तालुक्याच्या क्रिकेटला किती मोठं केलं जाईल यासाठी निजाम खान आणि निजाम 11 हे नेहमी नाव पुढे येत असतं. मग कित्येक स्पर्धा हराव्या लागतात, कित्येक स्पर्धांमध्ये नानाविध प्रकारचा मोठा मोठा खर्च, मोठ्या मोठ्या पैशांची उधळण करावी लागते, परंतु तरीही निजाम खान हे कधी थांबत नाही. त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम, त्यांच्या क्रिकेट मित्रांवरचं प्रेम हे कधी कमी होऊ देत नाही. पुन्हा एकदा नव्याने उभे राहतात, पुन्हा एकदा नव्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव हे घेऊन येतात आणि पुन्हा एकदा निजाम 11 आणि निजाम खान या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळत असतो. असे आमचे सर्वांचे लोकप्रिय निजाम खान आणि निजाम 11 ही टीम, आणि या टीम साठी मी नेहमी त्रिवार मानाचा मुजरा करेल अजय सर. निश्चित रूप से मैं समझता हूँ कि केवल निजाम भाई ही नहीं, बल्कि जो भी टीमें खेलती है, ये ऑल इंडिया ओपन का क्रिकेट इतना सहजता से उपलब्ध नहीं होता है, क्योंकि दूर दूर से खिलाड़ी आते हैं. संपूर्ण देश भर से हम खिलाड़ियों को देखते हुए, खेलते हुए, तो इन खिलाड़ियों को इकट्ठा करना, एक टीम में लाना, और जहाँ पर टूर्नामेंट है वहाँ पर टीम का पार्टिसिपेशन, उसके लिए मुझे लगता है कि जो पैकर होते हैं उनकी बहुत ही महत्वपूर्ण भूमिका है. तो जितने भी 16 टीमें इस टूर्नामेंट में खेल रही है, जो भी 16 स्पॉन्सर्स है, उनको हम थैंक्स कहना चाहेंगे. और महामानव फाउंडेशन मालेगांव का ये जो आयोजन है, लाजवाब. अजून एक सूचना आहे, बाहेर बसलेल्या प्रेक्षकांसाठी उद्यापासून कुपन्स वाटली जाणार आहेत. जे 2 लकी प्रेक्षक असतील त्या 2 लकी प्रेक्षकांना दिली जाणार आहे 2 स्पोर्ट्स सायकल्स. त्यामुळे उद्यापासून कुपन्स वाटली जातील. उद्यापासून तुम्ही या स्पर्धेचा आनंद रोज घ्या आणि रोज कुपन घेऊन जा, आणि निश्चितच ज्या 2 लकी प्रेक्षकांच्या कुपन्स मध्ये नावं निघतील त्यांना दिले जातील महामानव फाउंडेशनच्या वतीने 2 स्पोर्ट्स सायकल्स. गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है. राहुल जोनवाल अब आक्रमण पर आते हुए. स्ट्राइक इस समय मनोज जय बावे 20 पर बैटिंग करते हुए.
बल्कि प्रदीप आए हैं गेंदबाजी के लिए। वैभव ने भी 7 गेंदें खेली है 23 पर बैटिंग करते हुए। इथे मात्र खोलवर टाकलेला बॉल आणि झाली आहे फलंदाजाची दांडी 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 गुल। प्रदीप की पहली गेंद बैंग ऑन टारगेट, थोड़ी नीची रही और थोड़ा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था बैट्समैन का, लेकिन पूरी तरह से चूक गए। मनोज आउट होकर पेविलियन में लौटते हुए 20 रन उन्होंने बनाया। अच्छी पारी खेली और अब नए बैट्समैन मोइन आए हैं, मैन फ्रॉम फैजपुर, भुसावल के करीब है फैजपुर, वहां से बिलोंग करते हैं। चौंतीस रन चाहिए, 24 गेंदों का खेल शेष था इस गेंद से पहले। अब 23 गेंदों का खेल बचा है। ड्रिंक्स ब्रेक के बाद यहाँ पर ब्रेक थ्रू दिलवाते हुए अपनी टीम को गेंदबाज प्रदीप। स्कोर हुआ है 59 रन 3 विकेटों के नुकसान पर। अभी यहाँ से आने वाले बल्लेबाजों में प्रथमेश ठाकरे का आना भी बाकी है। ओहो, लपेटून खेचून फेकून दिलाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात। मोईन आलाय आणि आल्या आल्या चौकाराचा हुंकार घेऊन आलाय, पाठवलाय सीमा पार, येतील धावा 4। जो एक भारतीय क्रिकेटला लाभलेला एक तारा सितारा आहे, अर्थातच अभिषेक शर्मा, याची आठवण करून देणारी त्याची बॅटिंगची शैली आहे। त्याच पद्धतीने बॅटिंग करतो आणि पवित्रा देखील तसाच आहे, तोडफोडीचा। जी हाँ, पहली गेंद पर उन्होंने शुरुआत कर दी है। बैकआउट ऑफ द स्क्वायर खेलते हुए 4 रन प्राप्त किए और देखिए फिर से हुक किया है, इस बार स्ट्रोक फंसता हुआ फील्डर गेंद के नीचे और बैट्समैन आउट। अच्छा कैच। इस मैच को जीत सकती है। निश्चितच, परंतु मॅच कधीही फसू शकते। आपण पाहिलं पहिल्या सत्रात देखील जसा जसा ड्रिंक्स ब्रेक झाला त्यानंतर मात्र महाराणा केकेआर या संघाचं पारडं जड होत गेलं आणि महाराणा केकेआरच्या फलंदाजांनी एक आक्रमक पवित्रा घेतला आणि चेंडूला नेहमी लॉफ्ट करत सीमा पार पाठवलं आणि कुठेतरी एक पॉझिटिव्ह धावसंख्या धाव फलकावर लावली। पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना तेच पाहायला मिळतंय। ड्रिंक्स ब्रेक झाला आणि पुन्हा एकदा कमबॅक केलंय महाराणा केकेआरच्या गोलंदाजांनी। नए बल्लेबाज विकी धोत्रे खेलने के लिए तैयार होते हुए, विकेट टू विकेट गेंद सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है, बॉलर के बगल में से खेला है, सामने पीछे की तरफ फील्डर मौजूद है, बाउंड्री पर एक ही रन लेने का अवसर। विकी समझते हुए कि थोड़ा सा संयम भी बरतना जरूरी है, हर गेंद पर बड़े स्ट्रोक की आवश्यकता नहीं है। पहली गेंद पर उन्होंने सिंगल लेकर अपना खाता खोल दिया है। निश्चितच क्रिकेट हा खेळ खेळाडू कित्येक वर्षापासून खेळत असतात, त्यामुळे नवं मैदान, नवा जोश, नवी स्पर्धा आणि नव्या स्पर्धेत नव्या सामना खेळत असताना तुम्हाला ओहो
फेकून दिलाय बॉल अगदी आसमानाच्या भेटीला आणि मारताना सांगितलंय वैभवनं जा आणि घेऊन या. निश्चितच अजय सर, आपण चर्चा करत होतो की प्रत्येक खेळाडू हा नानाविध भूतकाळापासून अनेक सामने अनेक स्पर्धा खेळत असतो, परंतु तुम्हाला ज्यावेळेस नवी स्पर्धा नवा सामना आणि नवी झुंज द्यायची असते मग त्यावेळेस तुम्हाला जुनं क्रिकेट खेळून ठेवलेली पुस्तकं उघडावी लागतात आणि तो जुना अभ्यास नव्या सामन्यामध्ये तुम्हाला करावा लागतो. ये खेल ही बहुत निराला है. ये खेल काफी पुराना है लेकिन हमेशा आपको नएपन का एहसास दिलाता रहता है क्रिकेट. ये बल्लेबाज कुछ अलग ही फॉर्म में नजर आ रहा है. स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खड़क शॉट, 4 रन. जिथे चौकार आलाय आणि या चौकारानं या षटकाची सांगता होईल. आता मात्र 74 धावा धाव फलकावर लागताय आणि जो आस्किंग रन रेट हा 13-14चा होता तो आस्किंग रन रेट आता 6.33चा झालाय. अर्थातच चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायच्या 19. 18 बॉल 19 रन असं या मॅचचं समीकरण आहे. पाहूया एखादं षटक निर्धाव येतं का, एखादं क्रुशियल षटक येतं का, एक षटकानं या मॅचला एखादा ट्विस्ट अँड टर्न मिळतो का, त्याच्यासाठी येणारे 18 षटकांचा खेळ आपल्याला पाहावा लागेल. हालांकि क्रिकेट के खेल में हम कई बार देख चुके हैं कि 18 गेंदों में इस तरह के इक्वेशन, 18 गेंदों में 19 रन, इवन लेस देन रन बॉल इक्वेशन भी गेंदबाजों ने बचाए हैं. इस विकेट पर थोड़ा मुश्किल लगता ही है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन मुश्किल काम हर कोई नहीं कर पाता है और मुश्किल काम करने का एक अलग मजा भी होता है. तो अब मुश्किल चुनौती गेंदबाजों के सामने है, देखना है कि उसका किस तरह से स्वीकार करते हैं महाराणा केकेआर छत्रपति संभाजी नगर के गेंदबाज. वैभव जाधव जबरदस्त फॉर्म में 9 गेंदों में 33 पर बैटिंग करते हुए 1 पर है विकी धोत्रे. करण आक्रमण पर. करण का पहला ओवर बहुत बढ़िया कटा था, सिर्फ 6 रन दिए थे. इस बार ऑन ड्राइव किया है, लॉन्ग ऑन की जानिब खेलते हुए 1 रन. 18 बॉल 19ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर आलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक सिंगल. विकी धोत्रे आक्रमक पवित्रा याच्याजवळही आहे, परंतु जबाबदारीचं घोंगडी घेऊन तो मैदानात दाखल झालाय. त्यामुळे त्याला जबाबदारीने खेळावं लागतंय आणि सरळ बॅटने खेळून सिंगल कडून स्ट्राईक रोटेट करून स्वतःला सेफ ठेवतोय आणि वैभवला लायसन्स ऑन करून देतोय. वैभवसाठी पुढचा बॉल. ओहो, थांबणार नाहीये वैभव, फेकून दिलाय वैभवने बॉल, फटका मारलाय अगदी क्वालिटी, धावा दिली ती 6 षटकार. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कधी कधी ते होतं. ब्लॉक होलचा बॉल फुलटॉस पडतो. इथेही ओहो तेज तर्रार अगदी वेगवान फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेला जातोय बॉल, क्षेत्ररक्षकाच्या हाती लागतोय बॉल. एक सिंगल आणि सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. मात्र आता या सामन्याचं समीकरण जर का आपण पाहिलं तर इथून फक्त 11 धावेची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. यानी कि निजाम 11 का पलड़ा पूरी तरह से भारी हो चुका है. यॉर्कर की कोशिश हुई थी, जो फुल टॉस बनी थी, मिस डायरेक्टेड फुल टॉस, और यही एक जोखिम रहता है गेंदबाज के लिए यॉर्कर डालने के लिए. उसी के लिए बहुत ज़्यादा प्रैक्टिस की आवश्यकता होती है. हालांकि करण डुकरे उसमें माहिर भी है, लेकिन कभी कभी गलतियां हो जाती है. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. ओहो व्हाट अ शॉट, अगदी नजाकत भरा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या दोघही हातांमध्ये चेंडू फसतोय आणि विकी धोत्रे याला माघारी पाठवलं जात आहे. अजून एक हादरा, अजून एक विकेट. विकी बॅक टू द पवेलियन. OTUD
धोत्रे के रूप में, और धोत्रे सिंगल्स के लिए ही कहीं ना कहीं कोशिश कर रहे थे। हालांकि इस बार वाइड यॉर्कर थी, स्लाइस करते हुए निकालने का प्रयास किया पॉइंट के ऊपर से, लेकिन बैकवर्ड पॉइंट पर जो खिलाड़ी थे उनको बीट नहीं कर पाए, प्रॉपर एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए और आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं नए बैट्समैन अब मैदान में। प्रथमेश ठाकरे ग्लांस किया है, गेंद जा रही है शॉर्ट फाइनल की तरफ। पहले रन लेना चाहते थे लेकिन देखा कि फील्डर मौजूद है, कोई रन नहीं इस गेंद पर। अच्छी गेंदबाजी कर रहे करण डुगरे, एक सफलता उनके खाते में। 1.5 ओवर्स में सिर्फ 14 रन दिए हैं। समीकरण 13 गेंदों का खेल शेष है और मात्र 11 रनों की आवश्यकता है निजाम 11 को ये मुकाबला जीतने के लिए। शेवटचा बॉल शिल्लक राहतोय, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पाहिलं तर चेंडू कमी, धावा कमी आणि चेंडू जास्त आहेत. तू ओहो लिव्ह केलाय, अगदी जाऊ दिलाय बॉलला, त्याच्या रस्त्यात बॅट घातलेली नाही आहे आणि निश्चितच षटकाची इथे समाप्ती होईल. मात्र आता इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 12 मध्ये 11ची आवश्यकता. पाहूयात, कारण डुकरे यांनी निश्चितच एक बिग हिट खाल्ला, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी करून दिली आहे. आता 12-11, या 12-11च्या समीकरणाला कशा पद्धतीने सोडवलं जाईल ते देखील पाहण्यासारखं आहे. हालांकि वो जिस गेंद पर छक्का लगा था वो भी उनका यॉर्कर का प्रयास था, वो असफल रहा था। यदि वो सटीक यॉर्कर रहती तो मैच में और ज़्यादा मज़ा आ सकता था, लेकिन चलिए वो अगर मगर की बातें हैं। क्रिकेट खेल ही ऐसा है, जो हुआ सो हुआ और जो होगा वो देखा जाएगा। अभी मैच ऑन है मेरे ख्याल से। 12 गेंदों में 11 रन, 2 अच्छे ओवर करने हैं गेंदबाजों को। इस सोच के साथ उनको गेंदबाजी करनी होगी। एक गेंदबाज की सोच ये रहनी चाहिए कि 6 बहुत ही बेहतरीन गेंदें उनको करनी है। यदि ऐसा होता है तो फिर शायद हो सकता है कि हमें अंत तक ये मैच जाता हुआ नजर आए। वैसे बल्लेबाजों के लिए काम अभी भी काफ़ी आसान है, 2 गेंदों का ही काम है मानिएगा, क्योंकि 12 गेंदें हैं और सिर्फ 11 रन चाहिए। 2 बड़े हिट्स मैच फिनिश हो सकता है, लेकिन क्या बड़े हिट के लिए जाएंगे, देखने वाली बात है। आडवी बॅट चालवली आहे, मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटला करताय, अगदी सरळ नाही परंतु उलट्या दिशेनं, उलट्या शरीरानं का असेना, परंतु चेंडूला अडवलाय. मात्र तिथे दुहेरी येते. या दुहेरीनं आता मात्र 9ची आवश्यकता आहे. निश्चितच वैभव जाधव या फलंदाजासमोर नवा गोलंदाज कुठलाही आला तरी देखील त्यानं बॅट थांबवलेली नाहीये. त्यानं बॅट चालवली आहे. एका बाजूनं त्यानं किल्ला लढवलाय आणि तो किल्ला वेगानं लढवलाय. पाहूयात वैभवसाठी पुढचा बॉल कशा पद्धतीने सादर केला जातो आणि कशा पद्धतीने वैभव त्या बॉलला अंजाम देतो. ओहो, बॅक फुटला साऊंड ओव्हर द कव्हर्स, फटका सजवलाय. चेंडूने घेतली उंच भरारी, फटका मारलाय. लई 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 लईच मारी. शुरुआत से ही काफी जबरदस्त खेले हैं। पहली गेंद से आत्मविश्वास उनके बल्लेबाजी में नजर आया है और छक्कों के सुल्तान बने हुए हैं इस समय। 48 पर बैटिंग करते हुए मात्र 13 गेंदों का सामना किया है। जीतने के लिए चाहिए 3 रन, उनको चाहिए अर्धशतक के लिए 2 रन। हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन हेलीकॉप्टर क्रैश होता हुआ। लॉन्ग ऑन पर अच्छा कैच और 48 रन बनाने के बाद पेविलियन की राह पर वैभव जाधव। अगला मैच इस मैच की विजेता टीम और जय मल्हार स्पोर्ट्स के बीच में रहेगा। जय मल्हार के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। अद्भुत पारी खेलने के बाद पेविलियन की राह पर निकल चुके हैं वैभव और विपक्षी टीम के खिलाड़ी भी उनको शाबाशी देते हुए। हा निश्चितच शाबासकी देणं काबिल तारीफ खेळ करूनच वैभव माघारी परतलाय. कारण चर्चा केली जात होती की काय मारत होता तो, कारण बॅक फुटला जाऊन ओव्हर द कव्हर अगदी षटकार त्यानं मारून दाखवलं. त्यानंतर मात्र आपण जर का पाहिला तर तो एक फटका जो वाईडिश लॉंग ऑफला अगदी चेंडूच्या कानफडात मारून हॅमर शॉट त्यानं खेळून काढला होता, त्याही शॉटची चर्चा केली जाईल. वैभव जाधव या मैदानाची माती, या मैदानाच्या मातीतला प्रत्येक कण साक्षीदार आहे वैभव जाधवच्या संघर्षाचा. निश्चितच वैभव जाधवला या मैदानावर गेले 3-4 वर्षापासून खेळतोय, अनेक स्पर्धा खेळतोय, परंतु पाहिजे तितकं यश त्याला मिळत नव्हतं. या 6 महिन्यापासून या सीझन मध्ये या मैदानावर वैभव जाधवला यश मात्र चांगलं मिळतंय. कल 2 बल्लेबाजों को अर्धशतक जड़ते हुए हमने देखा था, प्रदीप गायकवाड और रविराज आहिरे। आज वैभव चूक जरूर गए, लेकिन टीम बिल्कुल जीत के दहलीज पर। इस बीच एक और अच्छी गेंद तेज निकली थी टप्पा पड़ने के बाद। अनिकेत की ये गेंद बैट्समैन को पूरी तरह से छकाती हुई। निश्चितच अक्षय सर, तुम्ही देखील साक्षीदार होते. मागच्या वेळेस महामानव चषक होता, त्यावेळेस मागच्या महामानव चषकात फायनल जिंकून देण्यात ज्या गोलंदाजाचा, ज्या खेळाडूचा सिंहाचा वाटा होता तो रोहित परब आपल्याला फलंदाजीला आलेला पाहायला मिळतोय. जिथं फलंदाजांचा बोलबाला होता, जिथे 6 बॉल 12 किंवा 11ची आवश्यकता असताना तिथंच
रोहित परब फिनिशर्स इन स्टाईल. वॉच अ शॉट. अगदी दाखवतोय की मी आलोय आणि खेळ कल्लास करून चाललोय. खेळ इथे फिनिश होतोय. निजाम 11 या संघाला इथे विजयाची मोहर घालायला चितच यश मिळतोय. तर त्यांचा आणि जय मल्हार या संघाचा आता पुढील सामना होईल. त्यामुळे दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, टीम जय मल्हार अँड टीम निजाम 11 या दोघेही संघाच्या कर्णधारांनी लगेचच नाणेफेकीसाठी उपलब्ध व्हायचंय. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देखील वितरित केला जाईल. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट कुठलीही शंका नाही ठरतोय तो नांदगावचा बाहुबली वैभव जाधव.